ज्योतिष मधला एक अत्यंत महत्वाचा ग्रह, ज्योतिष मधला एक अत्यंत महत्वाचा ग्रह ज्याच्या विना ज्योतिष अधूर आहे, हा ग्रह सूर्य आहे. सूर्य काय आहे? तुमची उत्पत्ती. सूर्य काय आहे? तुमची उत्पत्ती. तुमच्या उत्पत्तीचं कारण कोण असेल तर हा सूर्य आहे. या जगताच्या उत्पत्तीचं कारण कोण असेल तर हा सूर्य आहे. म्हणजे या जगाची उत्पत्ती कुणामुळे झालेली आहे? तर सूर्यामुळे झालेली आहे. आपली सजीव सृष्टी आहे ना, कुठं ना कुठं या सनलाईटमुळे आहे. टेक्निकली जर बघितला, सायंटिफिकली बघितल्या, सनलाईट आहे म्हणून वनस्पती आहेत, वनस्पती आहेत म्हणून आपण आहोत. विदाऊट सन, जर सूर्य नसेल ना, तर हे जे जीवन दिसतंय ना तुम्हाला, हे जीवन देखील राहणार नाही. इमॅजिन करून पहा, सूर्य नाही, हळूहळू सगळं नष्ट होऊन जाईल. या जगताच्या उत्पत्तीचं कारण कोण असेल तर हा सूर्य. किती महत्वाची गोष्ट आहे. हे जगाच्या उत्पत्तीचं कारण सूर्य आहे. मला सांगा, ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती का झालेली आहे? ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती जगाची पीडा नष्ट करण्यासाठी झालेली आहे. ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती जगाची पीडा नष्ट करण्यासाठी झालेली आहे. आणि जगाची उत्पत्ती कशासाठी, कोणामुळे झालेली आहे? या सूर्यामुळे झालेली आहे. रिलेट करते. ज्योतिषची उत्पत्ती जगाची पीडा नष्ट करण्यासाठी, आणि जगाची उत्पत्तीचा कारण कोण? सूर्य. मग एका ज्योतिषाला ज्योतिषमध्ये येण्यासाठी सूर्याची उपासना किती IMP सांगा? आहे का नाही? विचार करा. किती महत्व आहे या सूर्याच्या उपासनेला. जेव्हा पराशर ऋषी पराशरीचं कथन करतात त्यांच्या शिष्यांसोबत, शिष्य कोण? मैत्रेय. त्यावेळी ऋषी म्हणतात की या सरासर चराचर जगताची उत्पत्ती सूर्यामुळे झालेली आहे. आणि एका ज्योतिषाला जर ज्योतिषमध्ये काहीतरी करायचं असेल, खरंच काहीतरी करायचं असेल, तर त्याच्यासाठी सूर्याची उपासना अनिवार्य आहे. विदाऊट सन गॉड तुम्ही ज्योतिषमध्ये चांगलं करू शकत नाही. जगाच्या उत्पत्तीचं रिझन आणि तुमच्या देखील उत्पत्तीचं रिझन सूर्य. माहिती आहे तुम्हाला का उत्पत्ती झाली तुमची? आपण कधी शोधच लावत नाही. आपल्याला फक्त द्यायचं आहे, म्हणजे काय, टोने द्यायचे आहेत, तोटके द्यायचे आहेत. आपल्याला ते बघायचंच नाही की काय म्हणतोय हा ग्रह. पहिल्यांदा ग्रह तरी काय बघा, बेस काय बघा. उगच सुरुवात होत नाही पराशरीपासून, वेदिक पासून. तो ग्रह म्हणतोय तुमची उत्पत्ती माझ्यामुळे. सूर्य. 12 भाव माहित आहेत तुम्हाला? बेसिक लेवलला माहित असतील, माहित आहेत? थोडे थोडे बेसिक लेवलला माहित असतील 12 भाव. मी फोटो पाठवला होता. शिकणार आहोत आपण डिटेलमध्ये, पण बेसिक माहित असतील. ज्या भावामध्ये तुमचा सूर्य आहे ना, ज्या भावामध्ये तुमचा सूर्य आहे, तो भावच तुमच्या उत्पत्तीचं कारण आहे. किती महत्वाची प्लेसमेंट आहे. ज्या भावामध्ये तुमचा सूर्य बसलेला आहे, तो भाव तुमच्या उत्पत्तीचं रिझन आहे, तुमच्या उत्पत्तीचं कारण आहे. त्या भावाला जगण्यासाठी तुम्ही या भूतलावरती आलेले आहात. सूर्य. या भावाला जगण्यासाठी तुम्ही आलेला. बाकी कुठलाही प्लॅनेट सांगत नाही, एकच प्लॅनेट सांगतोय तुम्ही का आला. माहिती आहे तुम्हाला सूर्य कुठं आहे तुमचा? सांगा. माझा अष्टम स्थान. अष्टम स्थानात आहे. एक एक अष्टम स्थानात सूर्य. ज्योतिषसाठी उत्पत्ती झालेली काय, झाली आहे का नाही? उत्पत्तीचं रिझन काय? ज्योतिष. माहित नाही. माहित नाही, आता माहित झालं ना. तुमच्या उत्पत्तीचं रिझन ज्योतिष आहे.
तुमचा जन्म ज्योतिषसाठी झालेला आहे. तुमचा जन्म अष्टम भावासाठी झालेला आहे. जोपर्यंत अष्टम भावाशी जोडले जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या सोलशी जोडले जाणार नाही आहात. कारण तुमच्या आत्माचा सोलचा कारक देखील सूर्य आहे. हम्म. तुमच्या आत्माचा सोलचा कारक ग्रह सूर्य आहे. अष्टम भावाशी उत्पत्ती झालेली आहे. राहुल सर, नवम भावामध्ये सूर्य आहे. का उत्पत्ती झालेली आहे? धर्म कार्यासाठी उत्पत्ती झालेली आहे. गुरूंसाठी उत्पत्ती झालेली आहे. का नाव असतं स्वामींचं? गुरुतत्व आहे ना 9th हाऊस मध्ये. उत्पत्ती 9th हाऊस साठी आहे, लक्षात घ्या. लाईफचा पर्पज कोण देईल? 9th हाऊस देईल. प्रकाश कोण देईल? 9th हाऊस देईल. म्हणजे विदाऊट 9th हाऊस नथिंग. आपण कोण नाही. म्हणजे सगळी घर एका बाजूला आणि एक घर एका बाजूला. जे तुम्हाला प्रकाश देईल ते घर म्हणजे सूर्याची प्लेसमेंट. दॅट्स इट. त्याला तुम्ही नीच म्हणा, उच्च म्हणा, काही म्हणा, पण सूर्य सूर्य ही इज किंग. ना तो नीच होईल, ना तो उच्च होईल, ना त्याला ग्रहण लागेल, ना त्याला कुणी खराब करू शकत नाही. हा सूर्य आहे. आता का ते सांगेल, लक्षात ठेवा. सूर्य आत्मा आहे आणि आत्मा कधीही दूषित होऊ शकत नाही. आत्मा कधी दूषित होऊ शकतो का? दूषित तुमचं शरीर होऊ शकतं, पण या शरीरामध्ये जो बसलेला आत्मा आहे ना, हा आत्मा परमात्म्याचं रूप आहे. ती शुद्ध चेतना कोण आहे? तुमचा आत्मा. आणि आत्मा कोण आहे? सूर्य. म्हणजे तुमच्यात ते परमात्म्याचे जे रूप आहे ना, ते रूप सूर्य आहे. आणि ते रूपच तुम्हाला दाखवते की तुमची उत्पत्ती का झालेली आहे. आत्मा परमात्म्याचं रूप आहे आणि आत्मा कधीही दूषित होऊ शकत नाही. पाणी दूषित होऊ शकतं, लक्षात घ्या. जल दूषित होऊ शकतं, वायू दूषित होऊ शकतो. सनलाइटला कधी दूषित होताना पाहिले? अग्नीला दूषित होताना पाहिले का कधी? अग्नी शुद्धी करते, अग्नी स्वतः दूषित होत नाही, लक्षात घ्या. कोण आहे अग्नी? सूर्य. म्हणजे ही एनर्जी कसली आहे? प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. सूर्य काय आहे? प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी, शुद्ध चेतना. तुमचा आत्मा, तुमचा सोल. आणि पुन्हा एकदा, हा सोल ज्या भावामध्ये बसलेला आहे, तो भाव तुमचा सोल पर्पजचा भाव आहे. तुमच्या सोलचा पर्पज काय आहे? तो भाव तुमच्या सोल पर्पजचा भाव. 9th मध्ये सूर्य बसलाय ना, गुरुचं ज्ञान हे तुमचं सोल पर्पज आहे. अष्टम मध्ये सूर्य बसलाय ना, ऑकल्ट ज्योतिष हे तुमचं सोल पर्पज आहे. विदाउट ऑकल्ट यू आर नथिंग. लक्षात घ्या. विदाउट सूर्याची प्लेसमेंट तुम्ही कोणच नाही. अस्तित्वच तुमचं संपलं. अस्तित्वाला दाखवणारा प्लॅनेट आहे. माया मॅम सांगा, सूर्य कुठं बसलाय? सर माझ्या पत्रिकेत सूर्यच नाही लिहिलेला. सूर्यच पत्रिकेत नाही म्हणजे आत्माच गायब झाला. हा ना, कुठं दिसेना झालंय मला तो. रवी असेल, रवी. नाही, 1 नंबर मध्ये गुरु आणि परत केतू लिहिलंय, असं लिहिलंय. आणि 12 नंबर मध्ये शुक्र, रवी आणि बुध असं लिहिलंय. तो रवी म्हणजे सूर्य आहे. ओके, म्हणजे 12 नंबर म्हणजे सूर्य बसलेला आहे. राईट. म्हणजे 12 भावामध्ये बसलेला ना. हा. आता 12वा भाव अध्यात्माचा आहे. मोक्षाचा भाव 12वा भाव आहे, अध्यात्माचा 12वा भाव आहे. आपला जन्म कशासाठी झालेला आहे? तर या 12व्या भावासाठी झालेला आहे, अध्यात्मासाठी झालेला आहे, स्पिरिच्युअलिटीसाठी झालेला आहे. या भावाला घेऊन तुम्ही राज्य करू शकता. सूर्य इज किंग. ज्या भावामध्ये सूर्य आहे ना, त्या भावाला घेऊन तुम्ही राज्य करू शकता. एवढं ज्योतिष भारी सांगतं. पहिल्या दिवशीपासून आपण प्रेडिक्ट करायचं एक एक ग्रह. त्या भावाला घेऊन राज्य करू शकतात. सूर्य हे नाव कुठे येणार नाही का? सूर्याला नाव रवी दाखवणार का?
तुमच्यामध्ये दाखवलं असेल, माझ्या ऍप्लिकेशनला सूर्य दाखवतं. ओके, काही काही ठिकाणी नाही, आता रवी दाखवतं. इथं आता इथं ते लंगणा कुंडली परत ते नवमांश कुंडली वगैरे आहेत ना, पण त्याच्यामध्ये असं सूर्य कुठं लिहिलेलं नाही, चंद्र वगैरे लिहिलेले आहेत. राहुल पण आता सर, तुम्ही म्हणला तसं 12व्या भावामध्ये शुक्र, रवी आणि बुध असं लिहिलेलं आहे. ओके, रवी म्हणजे सूर्य, लक्षात ठेवा. राहुल सर, माया मॅमना फक्त स्क्रीनशॉट काढून द्या त्यांचा ह्याचा. हा ते थोडं हे ओके, करतो मी. कुंडलीचा पहिला स्क्रीनशॉट दिवस काढून द्या बेस त्यावर. ओके, ऍप्लिकेशन मी थोडंफार सांगेल तुम्हाला कसं यूज करायचं, पण तो स्क्रीनशॉट मी पाठवेल किंवा सर पाठवतील, राहुल सर. ओके, ओके. हा. आता 12व्या सूर्य आहे, तर मोक्ष घेण्यासाठी 12व्या घरासाठी आपला जन्म. अमित सर, कुठं आहे सूर्य? अष्टमात सर. अष्टमात. वा, ज्योतिष. कर्वाचा स्वामी पण अष्टमातच आहे सर माझा. सोडून द्या स्वामी वगैरे, सोडून द्या. फोकस ऑन सूर्य. हो, पहिलं lecture आहे, एक सांगत आहे, सूर्य अष्टमातच आहे, 10 डिग्रीवर आहे सर. वाटतं का ज्योतिष करताना छान अष्टमातला सूर्य? हो वा, असं वाटते मी त्याच्यासाठीच बनलो सर. सोल पर्पज वाटतो का कुठं ना कुठं? हो आत्मिक हो, सुख. बिलकुल बिलकुल. म्हणजे मी समजा दुसरे पुस्तकं वाचले आणि कोणतंही थोड्या वेळ पुरता पण ऍस्ट्रॉलॉजीचं पुस्तक वाचलं ना, तर माझ्या मनात आणि डोक्यात फक्त हेच म्हणजे जे वाचलेलं आहे ऍस्ट्रॉलॉजीचं तेच राहते, बाकीचं राहतच नाही. सोल पर्पज अष्टम भाव आहे. सोल पर्पज अष्टम भाव आहे. म्हणजे या भावामध्ये ज्यावेळी तुम्ही जाल ना, ओके. तुम्ही सोलच्या दृष्टिकोनातून आत्मिक सुख भोगाल. म्हणजे आत्म्याचं सुख कुठं आहे? जिथं सूर्य आहे. आता राहुल सरांना भावना पोहोचत असतील, 9th हाऊस ऍक्टिव्हेट झालेला आहे. राहुल सर म्हणणार खतरनाक वाटाले, बास ऐकत राहू. तो व्हिडिओ बघितला तुमचा ऍक्टिव्हेशनचा, दशमस्थानाचा 4थं आणि 4थ्याचं 9व्यातून थांबलेत माझ्याकडे. जय श्रीराम. श्रीराम इज सूर्य. समजेल. ओके, योजना आहे मॅम, सांगा सूर्य कुठं आहे? माझ्या 3rd हाऊस मध्ये आहे सूर्य. 3rd हाऊस मध्ये सूर्य आहे. जन्मस्थानापासून लांब कधी गेलाय? साऊथला गेली, बँगलोरला, बस. त्याच्या पलीकडे नाही. 3rd हाऊस इज अवे फ्रॉम होम. 3rd हाऊस इज ऑनलाईन थिंग्स. 3rd हाऊस इज कन्सल्टिंग. तुमचा उत्पत्तीचं रिझन 3rd हाऊस आहे. लोकांना कन्सल्ट करणं हे देखील तुमच्या उत्पत्तीचं रिझन आहे. 3rd हाऊस मधला सूर्य. ज्यावेळी तुम्ही जन्म ठिकाणापासून लांब जाल ना, तुम्हाला तुमचा सोल पर्पज मिळून जाईल. ओके. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन गोष्टींमध्ये असाल, तुम्हाला आत्मिक सुख मिळून जाईल. हं. 3rd हाऊस वाला सूर्य. उत्पत्ती कशासाठी झाली? उत्पत्ती पुरुषार्थ करण्यासाठी झाली. 3rd हाऊस क्लिअर आहे? ओके. समजलं सूर्य काय? पुन्हा एकदा, आत्मा, आत्म्याचा कारक सूर्य, शुद्ध चेतना सूर्य, ज्याला कोणीही दूषित करू शकत नाही अशी एनर्जी सूर्य. याला राहू देखील दूषित करू शकत नाही. बघा, राहू देखील याला दूषित करू शकत नाही. तुम्ही म्हणाल सूर्य राहूचं कॉम्बिनेशन आहे आमच्या कुंडलीत, ज्यांनी ज्योतिष शिकले. काय झालं? ग्रहण लागलं. सोडून द्या. ऍक्च्युअल ज्योतिष काय सांगतं? सूर्याला कोणीही ग्रहण लावू शकत नाही. सूर्याला कोणीही खराब करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की मग ग्रहण लागतं म्हणजे काय होतं? सूर्य राहू बसलेला आहे, माझा सूर्य मग खराब का होतो? सूर्याचा प्रकाश येत आहे, सूर्याचा प्रकाश तुमच्यावर पडतोय आणि तुम्ही आता चादर घेतली, प्रकाश मिळेल तुम्हाला? ही चादर राहू आहे. सूर्याचा प्रकाश इथं खराब झाला नाही. इथं काय झालं? सूर्याचा प्रकाश तुम्हाला जो मिळत होता त्याच्यामध्ये एक चादर आली
आणि त्या चादरीमुळे काय झालं, तुम्हाला तो प्रकाश मिळाला नाही. सूर्य राहू याला तुम्ही ग्रहण म्हणू शकता. पण त्या चादरीनं सूर्याचं अस्तित्व नष्ट केलं नाही आणि करू देखील शकणार नाही, एवढं सामर्थ्य नाही. भाव समजतोय काय मला म्हणायचं आहे? एक चादर, एखादा राहू, कुठलाही ग्रह सूर्याचं अस्तित्व डिनाय करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. सनलाईट थोडे वेळ मिळायची बंद होईल, तुम्ही भटकाल सूर्य राहू मध्ये सोल पर्पज पासून, तुम्हाला समजणार नाही तुमचा जन्म का झालेला आहे, तुम्हाला समजणारच नाही तुम्ही कोण आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये सोल नाही. तुम्ही त्याच भगवंताचे रूप आहात ज्याच्यापासून तुम्ही आलेले आहात, तुमची उत्पत्ती आहे. सूर्य लाईफचा पर्पज लक्षात ठेवा. आता कन्क्ल्युजन काय की मला माहित नाहीत 12 भाव काय आहेत, या भावनेनं या आता. पण एक भाव जो तुम्ही जन्म म्हणजे मरेपर्यंत विसरायचा नाही, तो भाव म्हणजे सूर्याची प्लेसमेंट. एक भाव आहे जो तुम्हाला राज्य करायला लावू शकतो, ज्या भावाला घेऊन तुम्ही राज्य करू शकता, ज्या भावाला घेऊन तुम्ही किंग आहात, ज्या भावासाठी तुमची उत्पत्ती झालेली आहे, जो भाव तुमच्या कॉज ऑफ क्रिएशनला दाखवतो, तुमचं क्रिएशन का झालेलं आहे, जो भाव तुमच्या लाईफ पर्पजला दाखवतो, तो भाव कुठला आहे, जिथं तुमचा सूर्य बसलेला आहे. क्लिअर? डेस्टिनी पॅटर्न इज सूर्य. तुमचा डेस्टिनी पॅटर्न आहे ना, हेच देखील सूर्य दाखवेल. त्यामुळं लेक्चर झाल्यावर पळायचं आहे, सूर्य कुठं बसलाय बघायचं आहे आणि चिंतन करायचं आहे की मी का आलो. क्लिअर? समजून जाईल. आणि मी असंच म्हणत नाही, ह्या गोष्टी काम करतात. तुम्हाला जिथं सूर्य बसला ना, त्या गोष्टी ज्यावेळी लाईफमध्ये येतील किंवा त्या गोष्टींमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल, ॲज अ कर्मा जाल, तुम्हाला एक असा भाव येऊन जाईल की बास आता मुक्ती आहे, मलाच माझा सोल पर्पज मिळाला. हा भाव तुम्हाला येऊन जाईल. क्लिअर आहे? अष्टमवाला सूर्य ज्योतिष करताना भाव मिळून जाईल, बास मजा येते, सोल पर्पज मिळाला, हा भाव येऊन जाईल ज्योतिष करताना. अष्टमवाला सूर्य ज्योतिषला घेऊन राज्य करू शकता, शिकल्यानंतर कराल. जाऊया पुढं. आता ही प्लेस, हा बोला. हो चालते सर, पुढे. हा आता बघा, ही प्लेसमेंट अशी आहे जी तुम्हाला स्वतःशी देखील जोडते, म्हणजे सेल्फचा कारक देखील सूर्य आहे. सूर्य काय सेल्फला देखील दाखवतोय, त्यामुळं स्वतःशी जोडणारी प्लेसमेंट आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, जिथं सूर्य बसलाय ती प्लेसमेंट तुम्ही काय आहात हे तुम्हाला दाखवून देईल. क्लिअर? आता माझ्यासोबत कनेक्ट करेल असं देखील म्हणू शकता. आता बघा, आपण उत्पत्तीचं कारण बघितलं, सूर्य बरोबर. आपली उत्पत्ती सूर्यामुळे झालेली आहे, जगताची उत्पत्ती सूर्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून कुठं ना कुठं तर तुमचे जे वडील आहेत ना, म्हणून कुठं ना कुठं तर तुमचे जे वडील आहेत ते रिप्रेझेंट कोणाला करतायत, तर या सूर्याला रिप्रेझेंट करतायत. उत्पत्ती आहे ना, तुमची उत्पत्ती त्यांच्यापासून आहे ना, जीन्स आहेत त्यांचे. वडील, आपले वडील कोण आहेत? सूर्य, कारण त्यांच्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. क्लिअर आहे? आता बघा, आणखीन एक गोष्ट आहे सूर्याला घेऊन. सूर्याला सर्व पापांचा नाश करणारा ग्रह म्हटलेला आहे. सूर्याला काय म्हटलेलं आहे? सर्व पापांचा नाश करणारा ग्रह, रिमूव्हल ऑफ डार्कनेस. इथे डार्कनेसला तुम्ही काय म्हणू शकता? पाप म्हणू शकता. सर्व पापांचा नाश कोण करेल? सूर्य, एकमेव ग्रह आहे जो तुम्हाला अंधकारातून बाहेर काढू शकतो, जो तुम्हाला प्रकाश देऊ शकतो.
माहित आहे कोणाला? रिमूव्हल ऑफ डार्कनेस आणि पापांचा नाश करणारा ग्रह का म्हटलेला आहे सूर्याला? दी डिस्ट्रॉयर ऑफ ऑल दी सिन्स. सांगा. अंधार जातो तो हा. उजाडलं की. टेक्निकली बरोबर आहे की अंधार जातो उजाडलं की, आणि अंधार हे एक प्रकारचा पाप म्हणू शकता, पापाशी जोडू शकता. अजून काय वाटतं? राहुल सर माहिती आहे? सेंटरला आहे तो. सेंटरला आहे. ओके, सेंटरला आहे. मग पाप कसं नष्ट करेल सांगा. आपल्या आयुष्यात उजेड पाडतो तो. हा, आपल्या आयुष्यात उजेड पाडतो. मग पाप कसं नष्ट करेल? उजेड पाडून. सर हा आपल्या आत्म्याला प्रकाशित करून. हा, आपल्या आत्म्याला देखील प्रकाशित करून. आत्माच तो आहे ना. आत्म्याला प्रकाशित करण्यापेक्षा आत्माच सूर्य आहे थोडक्यात. आत्मा स्वयं प्रकाश आहे. आत्म्याला कोण प्रकाश देऊ शकत नाही. माहित आहे कोणाला? बघा, कालपुरुषाची जी कुंडली आहे ना, या कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सूर्याला पंचम भावाचा स्वामित्व मिळालेला आहे. पंचम भावाचं स्वामित्व मिळालेलं आहे. 5 नंबरमध्ये कुठली राशी आहे? सिंह राशी, लिओ, जी कोणाची आहे? सूर्याची आहे. आणि पंचम भाव कशाचा आहे? पूर्व पुण्य भाव आहे ना. पंचम भाव पूर्व पुण्य भाव. आता ज्यावेळी पाप होतं, या पापाला दूर कोण करेल? तुमचं पुण्य. राईट. रात्रीच्या अपोजिट काय? दिवस. पापाच्या ऑपोजिट काय? पुण्य. बरोबर ना? त्यामुळे पापाला कुठं ना कुठं नष्ट करण्याचं काम कुणाचं आहे? पुण्याचं आहे. आणि कालपुरुषाची जी कुंडली आहे, 1 नंबरची कुंडली, याच्यात पंचम भावाचं स्वामित्व या सूर्याकडे. म्हणून हा ग्रह तुमच्या पापाला नष्ट करणारा ग्रह आहे. तुमच्या पुण्याला ऍक्टिव्हेट करणारा आणि तुमच्या पापाला नष्ट करणारा ग्रह, रिमूव्हल ऑफ डार्कनेसचा ग्रह सूर्य. समजलं पापाला का नष्ट करतो सूर्य? पंचम भावाचा लॉर्ड आहे आणि पंचम भाव पूर्व पुण्याचा आहे. त्यामुळे पुण्य तुमच्या पापाला नष्ट करेल. म्हणून कुठं ना कुठं तर रिमूव्हल ऑफ डार्कनेस किंवा पापांपासून मुक्त करणारा ग्रह सूर्य. आता जर असं असेल, बघा एक लॉजिकची बात आहे, जर असं असेल की पापांपासून दूर करणारा, पापांना नष्ट करणारा ग्रह सूर्य आहे, तर मला सांगा सूर्याची जी प्लेसमेंट आहे, जी 3ऱ्या भावात आहे, जी 6व्या भावात आहे आणि जी 11व्या भावात आहे, ती कशी आहे? भाव माहीत नसतील तर सोडून द्या. थोडंफार बेसिकचे भाव मी बोलतोय इथं. ओके, आपण एकदम बेसिक लेवलला भाव बघतोय. भाव आपण शिकणार आहोत बिंदास. 3रा भाव पराक्रम भाव. हा. 6वा शत्रू ऋण रिपू. इच्छापूर्ती. आणि 11 भाग्य असता इच्छापूर्ती. बघा, सूर्य पापाला नष्ट करणारा ग्रह आहे. आणि 3, 6, 11 हे जे भाव आहेत, तृतीय भाव काम. तृतीय भाव काय? काम भाव. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होता, तो भाव तृतीय भाव आहे, तुमचं अट्रॅक्शन. 6वा भाव काय? क्रोध आणि तुमचे षडरिपू.
आणि 11वा भाव काय? मोह, म्हणजेच तुमच्या इच्छा. नरकाचे 3 द्वार कुठले आहेत? काम, क्रोध आणि मोह. काम, ज्यावेळी तुम्ही अट्रॅक्ट होता, तुम्ही अडकता. क्रोध आणि तुमचे षडरिपू हे देखील तुम्हाला अडकवताय. आणि 11वा भाव लोभ हा देखील तुम्हाला अडकवतोय. म्हणून हे भाव नरकाचे 3 द्वार आहेत: काम, क्रोध, लोभ. 3, 6, 11. मग मला सांगा, या भावामध्ये सूर्य सर्वात भारी आहे असं का म्हटलेलं आहे? कारण ज्यावेळी काम भावामध्ये सूर्य येतो ना, सूर्याला काय म्हटलेलं आहे? रिमूव्हर ऑफ डार्कनेस, पापाचा नाश करणारा ग्रह. इथं कामवश होऊन, इथं अट्रॅक्शन मध्ये जाऊन तुमच्याकडून जे पाप होणार होतं, या पापाला हा इथं नष्ट करेल. म्हणजे तुम्ही कुठं ना कुठं अट्रॅक्ट होणार होता, आणि त्या अट्रॅक्शन मुळे कुठं ना कुठं तुमच्याकडून जे कळत न कळत पाप होणार होतं, या पापाला नष्ट कोणी केलं? 3rd हाऊसच्या सूर्यानं. या 6व्या भावात तुमचे षडरिपू बसलेले आहेत, तुमचा क्रोध बसलेला आहे. या षडरिपूंना घेऊन तुमच्याकडून जे पाप होणार होतं, या पापाला कोणी नष्ट केलं? तुमच्या या सूर्यानं, 6व्या भावातील सूर्यानं. आणि सूर्य कोण आहे? पाप नष्ट करणार. आणि 11व्या भावामध्ये या, की ज्यावेळी तुम्ही लोभ केला, या लोभामुळे जे पाप होणार होतं, तुम्ही डेस्टिनी पॅटर्न मध्ये अडकणार होता, त्याला कुणी क्लीन केलं? या सूर्यानं. म्हणजे काम, क्रोध आणि मोह या गोष्टींमुळेच लोक पाप करतात. लक्षात घ्या. एक टेक्निकली जर बघितलं तर डिझायर्स तुम्हाला अडकवतील. योग्य अयोग्य काय आहे हे दिसत नाही आपल्याला ज्यावेळी डिझायर्स येतात. काम तुम्हाला अडकवतं आणि तुमचे षडरिपू तुम्हाला अडकवतात. लक्षात ठेवा. 3, 6, 11 हे 3 भाव आहेत, तुम्हाला अडकवतात आणि तुम्ही अडकता. फार चांगला भाव आहे म्हणता 11वा भाव, इच्छा. केपी मध्ये तर 11वा भाव म्हणजे हरी झंडी. थोडक्यात हे 11वा भाव आला म्हणजे काम झालं. परफेक्ट आहे. इच्छा पूर्ण झाली. अडकला तुम्ही. मटेरियलिस्टिक सेन्स मध्ये तुम्ही उपर गेला, आध्यात्मिक सेन्स मध्ये तुम्ही खाली आहात. लक्षात येते? त्यामुळं 11वा भाव ठीक आहे, ओके, चालू दे, पण याला जपून राहायचं. याच्यापासून सगळ्यात डेंजर भाव आहे. सगळ्यात 12 भावांपैकी सगळ्यात डेंजर भाव 11वा. पुढे समजेल आपल्याला भावांमध्ये. लक्षात आलं? आता हे भाव सोडून द्या. मी म्हणतो हे भावामध्ये सूर्य चांगला आहे की तुमच्या पापांना पासून तुम्हाला वाचवतोय. अजून जिथं जिथं सूर्य बसलेला आहे ना, त्या प्रत्येक भावामध्ये सूर्य चांगला आहे. म्हणजे एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला, याला उच्च नीच मध्ये देखील पकडू नका. उच्च नीच त्याची एक परिस्थिती आहे, भावना आहे. लक्षात घ्या, पुढं समजेल तुम्हाला. पण प्रत्येक ठिकाणी सूर्य चांगला आहे. तर तुम्हाला त्याच्याशी जोडलं जायचं आहे. तुम्ही जोडून तरी बघा काय होतं लाईफमध्ये. काय प्रकाश असतो ना, तो प्रकाश काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त आपल्याला जोडलं जायचं आहे त्या भावाशी, जिथं आपला सूर्य आहे. आणि नाही जोडले गेलं ना तर आपलं लाईफ व्यर्थ आहे. आपण ज्योतिष करून देखील व्यर्थ आहे आणि सगळं करून व्यर्थ आहे, येऊन देखील व्यर्थ आहे. आपल्याला समजलंच नाही का आलो आपण. म्हणजे भगवंताने एवढं आपल्याला पाठवलेलं आहे की बाबा जग त्या ग्रहांना, त्या योजनेला, ते आपण मिस केलं थोडक्यात. लक्षात येते? डोक्यावरून जात नाही ना? नाही सर, खूप छान वाटत आहे. समजतंय सर व्यवस्थित. छान वाटतंय. त्यामुळं लक्षात घ्या, आपल्याला जोडलं जायचं. हे मित्र होणार आहेत आपले ग्रह. एक एक ग्रह तुम्ही आजूबाजूला पाहाल, तुम्हाला दिसायला लागतील. आणि ऍट द एंड आपण समर्पित भावाकडे जाऊ, 12th हाऊसकडे. थोडक्यात
हे नाही बाबा, प्रत्येक ग्रह चांगला आहे, प्रत्येक भाव चांगला आहे, फक्त आपल्याला खेळता आलं पाहिजे. त्यामुळं लक्षात घ्या, बेस जी पराशरी आहे ना, उगच बनत नाहीत की ज्याच्यापासून सुरुवात. हे IMP जो आध्यात्मिक अर्थ आहे ज्योतिषचा, तो इथं पाहायला मिळतो आपल्याला, आणि जो प्रॅक्टिकल अर्थ आहे तो KP मध्ये. क्लिअर? आणि दोन्ही नसतील तर हा तराजू असा होऊ शकतो, लक्षात घ्या. आता बघा, जो सूर्य आहे ना, हा एक सच्चा राजा आहे. सूर्य कोण आहे? एक असा राजा जो सच्चा राजा आहे, म्हणजे ज्याला खरंच तुम्ही राजा म्हणू शकता. आणि एक सच्चा राजा ज्यावेळी लढाईला जातो, एक सच्चा राजा ज्यावेळी लढाईला जातो, त्यावेळी तो काय करतो माहिती आहे? तो ज्यावेळी लढाईला जातो त्यावेळी योग्य काय, अयोग्य काय, या गोष्टींचं भान ठेवून लढाई करतो. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला प्रभू रामचंद्रांमध्ये पाहायला मिळेल. रामाला काय म्हटलेलं आहे? एक सच्चा राजा. आजही जे राजस्थानमधले लोक आहेत ना, सूर्याशी जोडलेले आहेत. बघा, त्यांचा लोगो सूर्य असतो, म्हणून प्राण जाय कर वचन न जाय, ही जी परंपरा आहे ती राजस्थानमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जीन्स कोणाचे आहेत? सूर्याचे आहेत. एक सच्चा राजा, ट्रू किंग. म्हणजे तिथं छल कपट तो पाहणार नाही. तो काय करेल? जी नीती आहे त्याप्रमाणे तो राज्य करेल. म्हणून जो दशावतारांपैकी जो भगवान श्रीकृष्णांचा जो भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, हा सूर्याशी जोडलेला अवतार आहे. आणि रामचंद्रांची जी लिनिएज आहे, माहित आहे कुणाला लिनिएज कुठले? सूर्यवंशी म्हणतात ना, सूर्यवंशी लिनिएज आहे. पूर्वीचं जर रामायण पाहिलं असेल ना, तर तिथं तुम्हाला सूर्याचे लोक फार पाहायला मिळतील बॅकग्राऊंडला. रिझन आहे त्याचं. आणि राजस्थानमध्ये देखील सूर्याचे लोक पाहायला मिळतील. भरपूर राज्य झालेले आहेत तिथं. लक्षात येते? सच्चा राजा, ज्याला राज्य करायचं आहे पण राम राज्य करायचं आहे, म्हणजे प्रजेचं देखील भलं झालं पाहिजे. आजच्या जमान्यामध्ये राजा कोण आहे? आजच्या जमान्यामध्ये राजा कोण आहे? मंत्री, प्राईम मिनिस्टर. एक्झॅक्टली बरोबर बोलला तुम्ही. म्हणजे गव्हर्नमेंट राजा आहे. थोडक्यात जे लोक गव्हर्नमेंटशी जोडलेले आहेत, सरकारशी जोडलेले आहेत, ते आजच्या जमान्यामध्ये राजा आहेत. म्हणून सरकार इज सूर्य. सरकार गव्हर्नमेंट काय असेल तर साक्षात सूर्य. सरकार गव्हर्नमेंट काय आहे तर साक्षात सूर्य आहे. क्लिअर? म्हणजे जर आपल्या आजूबाजूला बघितलं, गव्हर्नमेंटचं कार्यकर्तृत्व जिथं दिसेल सूर्याची झलक पाहायला मिळेल. साक्षात सूर्य. आपली जी फॅमिली आहे ना, बघा आता कीवर्ड्स सांगतोय मी थोडक्यात. कीवर्ड्स तुम्ही छोटे छोटे लिहू शकता. ओके? आपली जी फॅमिली आहे ती देखील सूर्य आहे. सूर्य एक सच्चा राजा आहे. ल्या गव्हर्नमेंट म्हणून कीवर्ड टाका, गव्हर्नमेंट सूर्य. तुमची जी फॅमिली आहे ती देखील सूर्य आहे, फॅमिली म्हणून टाका. जेवढे जेवढे लीडर्स आहेत, आणि लीडरशिप देखील सूर्याशी जोडलेले आहे. लीडर्स असतील किंवा लीडरशिप, या गोष्टी सूर्याच्या आहेत. तुमचे जे पब्लिक रिलेशन्स आहेत हे देखील सूर्य आहे. त्यामुळे टाका पब्लिक रिलेशन्स. जेवढे जेवढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत ह्या देखील सूर्य आहेत. गव्हर्नमेंटचे जॉब सूर्य. वडील टाकलं, वडील सूर्य. कारक तत्व असं टाका,
आणि कारक तत्व काय? आत्मा, सोल. आणि त्याच्या पुढे लिहू शकता की सोल पर्पज किंवा लाईफ पर्पज, हा देखील सूर्य. लाईट सूर्य, लाईट देखील टाकू शकता. तुमचं जे नाव आहे ना, नाव, नेम फेम, हे देखील सूर्य आहे. नेम फेम पद हे देखील काय आहे? सूर्य. म्हणून ज्या भावामध्ये सूर्य आहे त्या भावाला घेऊन तुम्ही नाव कमवू शकता. तो भाव तुम्हाला नाव देईल. अष्टमात सूर्य आहे, ज्योतिष नाव देईल. नवमात सूर्य आहे, गुरुचं नॉलेज तुम्हाला नाव देईल. 12व्यात सूर्य आहे, तुमचं जे अध्यात्म आहे ते तुम्हाला नाव देईल. अजून जिथं जिथं सूर्य आहे ते भाव तुम्हाला नाव देतील. नाव सूर्य आहे, रेप्युटेशन सूर्य आहे, फेम सूर्य आहे. राजाचंच फेम असतं, लक्षात ठेवा. फेम कुणाकडे असेल? जो राजा असेल त्याच्याकडे असेल, नाव, पद, प्रतिष्ठा. आता याच्यानंतर ज्या सरकारी संस्था आहेत, सरकारी संस्था टाकू शकता सूर्य. स्कूल कॉलेजेस साक्षात सूर्य आहेत. स्कूल कॉलेजेस साक्षात कोण आहेत? सूर्य. मला सांगा, तुम्ही मंदिराला कोणत्या ग्रहापासून पाहता? मंदिर गुरु, गुरुपासून पाहता. ज्युपिटर. बरोबर, ज्युपिटर. तर मंदिर सूर्य. मंदिर का सूर्य आहे? जिथं तुम्ही प्रार्थना करता, आणि प्रार्थना ही सोल पासून आहे, लक्षात घ्या, आत्म्यापासून आहे. त्यामुळे मंदिर सूर्य. जे ज्ञान आहे ना, ज्ञान, नॉलेज, नॉलेज इज ज्युपिटर. क्लिअर होतंय डिफरन्स? नॉलेज इज ज्युपिटर, मंदिर इज सूर्य. हो. त्यामुळे घराच्या आजूबाजूला मंदिर असेल, कुंडलीमध्ये शुक्र सूर्य युती असेल, शुक्र तुमचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूला सूर्य दिसतोय तर मंदिर आहे. चेक करा. घराच्या आजूबाजूला स्कूल कॉलेजेस आहेत, शुक्र तुमचं राहतं घर आहे, आजूबाजूला स्कूल कॉलेजेस असतील, शुक्र सूर्य युती. घराच्या आजूबाजूला नाला आहे, शुक्र राहू युती. घर बोळामध्ये आहे, शुक्र केतू युती. माझ्या घरामध्ये भांगार पत्रिकेत आहे, आहे शुक्र शनी युती. शुक्र आणि सूर्याची युती आहे. हा माझ्या पत्रिकेत आमच्या घराजवळ गोल देऊळ आहे, हा शंकर भगवानचं टेम्पल. ओके. सर माझ्या पत्रिकेत नाही आहे शुक्र सूर्य युती. बघू पुढे पण पाहू. तरी पण नाही, तरी पण माझ्या घराच्या बाजूला मंदिर आहे. आहे ना, थोडं शिकवेल मी. युती जी आहे ओके. ना, ती फक्त एका युतीवर डिपेंड होत नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, बऱ्याच युतीज आहेत आणि तुमच्या चार्ट मध्ये असेल तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. असं होणार नाही की चार्ट मध्ये आणि आजूबाजूला त्या वस्तूच नाहीत. डेफिनेटली चार्ट मध्ये हे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. ओके, आज सांगतोय, ज्यावेळी तुम्ही शिकाल नाडी ज्योतिष, तुम्ही ते कॉम्बिनेशन साक्षात काढाल आणि आश्चर्यचकित व्हाल की हे कसं काय. क्लिअर? अमित सर, युती आहे, तुमच्यात देखील युती आहे, फक्त ती आता दिसत नाही. पहिल्या स्टेजला आहात तुम्ही, पुढं दिसेल. जाऊया पुढं. त्यामुळे मंदिरला लक्षात ठेवायचं आहे सूर्य. मंदिरात जाता कुठं ना कुठं तर सोल पर्पज साठीच जाता तुम्ही, सोल साठीच जाता, प्रार्थना करण्यासाठीच जाता. लक्षात येतं, प्रार्थना सोल पासून असते, सूर्य. आणि सूर्याला गायडन्सशी देखील जोडू शकता. बघा, आता ही कारक तत्व का सांगतोय, तर उद्या कर्मक्षेत्रामध्ये ही कारक तत्व तुम्हाला यूज करायचे. लक्षात येते? त्यामुळे गायडन्स हे कारक तत्व देखील द्या. गायडन्स सूर्य, गुरु देखील गायडन्स आहे आणि सूर्य देखील गायडन्स आहे. कारण एक सच्चा राजा एक चांगला गायडन्स देऊ शकतो. प्रजा गायडन्स घेण्यासाठी कुणाकडे येते? राजाकडे येते. त्यामुळे गायडन्स सूर्य. लक्षात आलं? ऑथॉरिटी, गायडन्स, शक्ती, हे सगळं
सूर्य आहे. सच्चा राज आहे, गव्हर्नमेंट सूर्य आहे. रिलेशन मध्ये सूर्य काय माहिती आहे? रिलेशन्स मध्ये हो, वडील. ओके, वडील. अजून एक रिलेशन आहे जे सूर्याशी जोडलेत आहे. तुमची जी शिक्षक. हा बोला. शिक्षक सर. शिक्षक इज गुरु, ज्युपिटर. ओके. ओके. रिलेशन मध्ये फर्स्ट मेल चाइल्ड, तुमची प्रथम मेल संतान जी आहे ती कोण आहे? सूर्य. फर्स्ट मेल चाइल्ड कोण आहे? साक्षात सूर्य. पदार्थांमध्ये माहिती आहे सूर्य काय आहे? हो. काय? गुड. गुड. सूर्य. एक्झॅक्टली. गुड. मध, मध देखील सूर्य आहे. गेहू सूर्य आहे. तुमच्या घरात गेहू असतं ना, ते देखील सूर्य आहे. बटाटा सूर्य आहे. जी ऑरेंज कलरची फ्रुट्स आहेत ती देखील सूर्य आहेत. गेहू, बटाटा, ऑरेंज कलरची फ्रुट्स, गुड, हे काय आहे? सूर्य. एक फळ आहे, एक फळ आहे जे फळांचं राजा आहे. आंबा. आंबा. सूर्य. सर डाळिंब. हा, डाळिंबाला पण घेऊ शकता, पण त्यामध्ये थोडंफार मंगळाचं तत्व देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. ओके, पण घेऊ शकता. डाळिंबाचं असं वर्णन मी तर ऐकलेलं नाही, पण ऍड करू शकता. ओके. आंबा प्युअर सूर्य आहे, लक्षात घ्या. फळांचा राजा म्हणून तर ती हनुमानाची स्टोरी आहे ना, ती कुठं आहे? आंबा आणि सूर्य. दुसरं फळ का आपण पाहिलं नाही? कुठं ना कुठं तर मॅच होते ना. आणि फळांचा राजा पण सूर्य. सॉरी, आंबा आहे आणि सूर्य आहे. लक्षात आलं सूर्य काय काय? विटॅमिन डी असलेली फळं किंवा पदार्थ. विटॅमिन डी आहे ना सूर्याचं करेक्शन, विटॅमिन डी. शरीरामध्ये काय आहे सूर्य माहिती आहे? आता आपण फळांमध्ये बघितलं, रिलेशन मध्ये बघितलं, ओव्हरऑल कारक तत्व बघितली. सूर्य काय आहे कारक तत्व ते बघितलं आपण. मला सांगा की हा जो सूर्य आहे तो शरीरामध्ये काय आहे? जठराग्नी असते आपल्या ती. हा, आत्मा. अजून? हा, अजून? आत्मा सर. आत्मा आपण पाहिलं. आत्मा तर लिहायचंच आहे, अंडरलाईनच करायचं आहे. सोल इज सूर्य, म्हणजे मेन कारक तत्व सोलच आहे. शरीरामध्ये जे बोन्स आहेत ना, तुमची हाडं, तुमची जी हाडं आहेत ती कोण आहेत? सूर्य. बोन्स. आणि तुमचा जो उजवा डोळा आहे, उजवा डोळा, त्याला देखील सूर्याशी जोडलेला आहे. क्लिअर? चला पुन्हा एकदा सांगा काय काय समजलं तुम्हाला. हा, बोला, सर्वांनी बोलायचं आहे. सर सूर्य हा नवग्रहामध्ये तर राजा आहेच, हम्म. तशा आपल्या शरीरामधलं पण आत्मा आहे. हम्म. आणि ह्या जगाचा पण करता धरता सूर्यच आहे आणि सूर्यापासूनच उत्पत्ती सर्वीकडे झाली आहे. हा. तर सूर्याला जे पंचम भावाचं
कार्य दिलेलं आहे. आणि पंचम भाव हे मागच्या जन्मीचं पुण्यही असते. त्याच्यामुळे आपण जे आपले पाप किंवा वाईट दुष्कर्म असेल ते नष्ट करू शकतो. तसेच सूर्य गव्हर्नमेंट दाखवतो, फॅमिली दाखवतो, लीडरशिप दाखवतो, लीडर दाखवतो, पब्लिक दाखवतो, पब्लिक रिलेशन दाखवतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दाखवतो, गव्हर्नमेंट जॉब दाखवतो, घरामध्ये वडील दाखवतात, शरीरामध्ये आत्मा आणि हाडं दाखवतात, लाईफचा उद्देश पण दाखवतो, एक्झॅक्टली. आणि प्रकाश पण आहे सूर्य म्हणजे. आणि आपलं फेम हे नेम फेम पण सूर्यच आहे. सरकारमध्ये राजा पण सूर्यच आहे. सरकारी संस्था, शाळा, कॉलेज, मंदिर हे सर्व सूर्यच आहे. नंतर गायडन्स पण सूर्यच आहे. शक्ती, नंतर फॅमिलीमध्ये फर्स्ट जो पहिला मुलगा राहतो तो पण सूर्यच आहे. आणि अन्न पदार्थामध्ये गुड, मध, गहू, बटाटा, ऑरेंज कलरचे फ्रुट्स, आंबा, डाळिंब हे सर्व सूर्यच आहे. आणि तसेच शरीरामध्ये हाडं हे सूर्य आहे, तसंच उजवा डोळा पण हे सूर्यच आहे सर. एक्झॅक्टली. क्लिअर आहे सूर्य काय? त्यामुळं सूर्याची प्लेसमेंट फार आहे आणि सूर्य हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. ओके, का समजलं? आता आपल्याला अजून थोड्या गोष्टी पाहिजेत सूर्याच्या. ओके, थोड्याशाच आहेत. सूर्याचे जे तत्व आहे ते तत्व कुठलं आहे माहिती आहे? अग्नितत्व सर. हा, तत्व अग्नी, राईट. त्याच्यानंतर सूर्याचा जो गुण आहे, गुण, तो गुण माहित आहे कोणाला? तीन गुण आहेत. रजस सर. ओके, अजून राहुल सर माहिती आहे? सत्वगुण आहे सूर्यामध्ये. एक्झॅक्टली, सत्वगुण आहे. सत्वगुण कशावरून तुम्ही पकडला? पापांचा नाश करणारा आणि सात्विक ग्रह या सगळ्या वर्णनांवरून वाटतोय, आत्म्याचा कारक असल्यामुळे. एक्झॅक्टली. म्हणजे राजामध्ये सर्वश्रेष्ठ राजा सूर्य आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सत्वगुणी राजा आहे हा. ओके, त्याच्यामध्ये रजस गुण आपल्याला जोडायचं नाही, सत्वगुणी. म्हणजे लंकेवर चढाई करायची आहे, बरोबर, लंकेवर चढाई करायची आहे, राक्षस आहेत, सीतेला नेलेला आहे कुठं ना कुठं तर, आणि अधर्म झालेला आहे. पण चढाई करताना देखील कशा प्रकारे केलेली आहे चढाई, तर कुठं ना कुठं तर निरोप देखील पाठवलेले आहे, बाबा हे चुकीचं करतोयस, बरोबर ना. त्यामुळे कुठं ना कुठं सत्व गुणांयुक्त हा राजा आहे, लक्षात घ्या. संपवायचं असतं तर रामायण एका बाणामध्ये संपलं असतं, लक्षात घ्या. एवढं सामर्थ्य होतं रामबाणामध्ये. पण कुठं ना कुठं ती लीला करायची आहे, सत्वगुणांना घेऊन पुढे जायचं आहे, रामराज्य करायचं आहे, सत्वगुण आहेत. क्लिअर? त्यामुळं सत्वगुणी हा कोण आहे? सूर्य. त्याच्यानंतर वर्ण कुठला आहे माहिती आहे याचा? क्षत्रिय. एक्झॅक्ट, याचा वर्ण कुठला आहे? क्षत्रिय. म्हणजे एक क्षत्रियच्या भाती सूर्य काय करेल? काम करेल, कर्म करेल. क्षत्रियाच्या भाती सूर्य काम करेल. आता मला सांगा, सूर्य राजा आहे आणि हा क्षत्रिय आहे. ज्या भावामध्ये सूर्य बसलेला आहे, ज्या भावामध्ये सूर्य बसलेला आहे, बघा, मॅच करा. त्या भावामध्ये तुम्ही एका राजाच्या भाती, क्षत्रिय राजाच्या भाती, सत्वगुणी राजाच्या भाती कर्म कराल? हो, बरोबर ना. जिथं सूर्य बसलाय एक सत्वगुणी राजाच्या भाती त्या भावाचं कर्म तुम्ही कराल, राईट. म्हणून 10th हाऊस मध्ये सूर्य एक प्लेसमेंट म्हणतात की 10th हाऊस मधला सूर्य छान प्लेसमेंट आहे. का? दशम भावातला सूर्य छान प्लेसमेंट का म्हणतात? कारण तुम्ही तुमचं कर्म एका सत्वगुणी राजाच्या भाती कराल.
आणि कर्म फक्त प्रोफेशन नाही आहे, लक्षात घ्या. कर्म म्हणजे तुमचं ओव्हरऑल कर्म, कशा प्रकारे तुम्ही कर्म करता, काम करता, हे 10th हाऊस आहे, फक्त प्रोफेशन नाही आहे. सूर्य तिथं आला तर ओव्हरऑल कर्म तुमचं कोणासारखं झालं? सूर्यासारखं झालं. एक सत्वगुणी राजासारखं कर्म तुम्ही कराल लाईफमध्ये. म्हणजे एक प्लॅनेट फक्त आपल्याला एवढं प्रेडिक्शन देऊन जातोय की तुमचा सोल पर्पज, तुम्ही सत्वगुणी राजासारखं कर्म करा. 6th हाऊस मध्ये सूर्य आहे समजा. आता 6th हाऊस मध्ये सूर्य आहे, 6th हाऊस जॉबचा आहे, सर्व्हिसेसचा आहे. हा देखील व्यक्ती राजा आहे, लक्षात घ्या. आणि हा राज्य कुठं करेल? सेवेच्या माध्यमातून राज्य करेल. तो राजासारखं राज्य करणार नाही, तो सेवेच्या माध्यमातून राज्य करेल. त्याला सेवा करायची असेल लोकांची, आणि त्या सेवा क्षेत्रामध्ये तो राज्य करेल. तुकाराम मुंडे साहेब जोडू शकता कनेक्शन असेल ना कुठं ना कुठं. 6 मध्ये 10th मध्ये सूर्य, म्हणून सेवेच्या माध्यमातून काय राज्य करतायत, त्यांची ऑथॉरिटी तिथं दिसते. मॅच होते कनेक्शन, डेफिनेटली असेल सूर्याचं कनेक्शन. आता एवढा शक्तिशाली, एवढा महान ग्रह आहे हा, तर मला सांगा कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सूर्याला पकडायचं आहे का नाही पकडायचं? तुम्हाला सूर्य पाहिजे आहे का नको पाहिजे? सांगा. पाहिजे. पाहिजे. मग मला सांगा, कोण तुम्हाला म्हणत असेल सूर्य नीच आहे, सूर्य उच्च आहे, सूर्य असा आहे, ग्रहण लागलं, हे लागलं, या भावामध्ये, अष्टम मध्ये आहे, 12व्या भावामध्ये सूर्य आहे, काही जण म्हणतील 6व्या मध्ये सूर्य आहे, तरी सूर्य तुम्हाला काय असेल? पाहिजे असेल? तुम्ही तरी सूर्याला सोडायचं नाही. जर तुम्हाला लाईफ पर्पज हवा असेल, आत्म्याचं कनेक्शन पाहिजे असेल की तुम्ही काय आहात, आणि तुम्हाला जोडलं जायचं असेल कुठल्याही परिस्थितीत, मी म्हणतो कुठल्याही परिस्थितीत, तुमची कुंडली शनीची असेल, कोणाची असेल, नो मॅटर, तुम्हाला सूर्याला पकडायचं आहे, तुम्हाला सूर्याची साधना करायची. क्लिअर? पहिल्यांदा सूर्याचं आपण ओम नमो सूर्य नारायणाय नम ओम हे का लिहिलं त्याचं उत्तर मिळालं. सुरुवात झाली सूर्यापासून. ज्योतिषमध्ये आहात, कशामध्ये आहात? सूर्याला पकडायचंय, दॅट्स इट. भले तुमच्या कुंडलीचा तो अष्टमेश असेल, भले तुमच्या कुंडलीचा तो षष्टेश असेल, 12व्या भावाचा स्वामी असेल, पकडायचंय, दॅट्स इट. विदाउट सूर्य यू आर नथिंग, थोडक्यात. क्लिअर? बघा, ज्यावेळी, बघा अजून एक गोष्ट आहे, ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्या लाईफमध्ये शत्रू वाढत आहेत, बघा आपल्याला ज्यावेळी वाटतं की बाबा लाईफमध्ये शत्रू वाढत आहेत, त्यावेळी देखील तुम्ही सूर्याची उपासना करू शकता. त्यावेळी देखील तुम्ही सूर्याचीच उपासना करू शकता. कारण सूर्यामध्ये तत्व कुठलं आहे, गुण कुठले आहे? क्षत्रिय. आणि गुण कुठला आहे? सत्व. आणि एक क्षत्रियच आहे जो काय करू शकतो? तुमच्या शत्रूंचा नाश करू शकतो. म्हणून कुठं ना कुठं तर ज्यावेळी शत्रू वाढतायत असं दिसतंय, ऍक्टिव्हेट कुणाला करायचं आहे? नीच असेल, उच्च असेल, अष्टमच असेल, व्हॉट एव्हर, फक्त सूर्य. लाईफमध्ये अंधार वाटतोय, फक्त सूर्य. आत्महत्या करू वाटते, फक्त सूर्य. बघा महत्वाचं आहे, ज्या लोकांना आत्महत्या करू वाटते ते सूर्याशी जोडलेले नाही आहेत. सूर्य वीक होतोय त्यांचं. तुम्हाला त्यांना सूर्याची प्लेसमेंट द्यायची आहे, त्या प्लेसमेंटमध्ये घरामध्ये न्यायचं आहे. कार्मिक दृष्ट्या त्या व्यक्तीला प्रकाश मिळेल. त्यामुळं बाहेरचे शत्रू, आतले शत्रू दोन्हीलाही कोण मुक्त करेल? सूर्य. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र, बघा याचं एक उदाहरण देखील मिळतं. प्रभू रामचंद्र ज्यावेळी लंकेवर चढाई करतात, भगवंताचा अवतार, त्यांनी देखील सूर्याची उपासना केलेली आहे. त्यांनी देखील काय केलेलं आहे? सूर्याची उपासना केलेली आहे. आणि यातूनच सूर्य आदित्य हृदय स्तोत्र याची निर्मिती झालेली आहे. आदित्य हृदय स्तोत्र.
जे तुम्ही ज्यावेळी तुमच्यावर संकट येते असं वाटतंय, तुमच्यावर ज्यावेळी शत्रूची भीती वाटते, त्यावेळी तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता, आदित्य हृदय स्तोत्र. कारण याचं साक्षात कुणी केलेलं आहे निर्मिती? प्रभू रामचंद्र. क्लिअर. सूर्य उपासना केलेली आहे. बघा, परमेश्वराचा अवतार जर उपासना करत असेल, जो स्वतः सूर्यवंश आहे, तर आपल्यासाठी किती अयंप आहे हा ग्रह. क्लिअर आहे. कलर वगैरे ऑरेंज तुमच्या लक्षात आला असेल. धातू काय? तांबा. उन्हाळ्यामध्ये रोग वाढतात की पावसाळ्यामध्ये वाढतात? पावसाळ्यात. पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो म्हणून. लक्षात येते? रिझन आहे त्याचं. नाश करतोय सूर्य, त्यामुळे सूर्याचं अस्तित्व फार आहे. क्लिअर. चला, आता तुमच्या शंका काय असतील तर सांगा मला, की बाबा सूर्याला घेऊन बरंच आपण बोललेलो आहोत, अजून बरंच आहे बोलायचं म्हटलं तर उगाच डोक्यावरनं जायला नको. फक्त एक लक्षात ठेवा, कारक तत्व, सोलचा कारक. आणि आजपासून तुम्ही प्रेडिक्ट कराल की सूर्य जिथं बसलाय ती प्लेसमेंट काय ना काय तर सांगते. सूर्य काय कुठं बसलाय, ज्या भावाला घेऊन आपण राज्य करू शकतो, सूर्य जिथं बसलाय त्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे. सूर्य म्हणजे तुमचा सोल, आणि सोल हा परमात्म्याचं रूप आहे. क्लिअर. सूर्याला कोणीही दूषित करू शकत नाही. क्लिअर आहे. आता तुम्ही बोलायचं आहे की तुमचे प्रश्न सांगायचे आहेत, किंवा काय वाटलं, किंवा अजून काय तुम्हाला वाटतंय सूर्याविषयी. सर, मला एक प्रश्न आहे तो. हा, कुंडलीमध्ये सूर्यग्रह मारक राहतो का? मारक असो कुठलाही असो, मी एकच कंडिशन सांगितली आहे, याला बळ द्यायचंच आहे. नाही, असतो का? मारक असतो का कुंडलीमध्ये? आता बरेच कन्सेप्ट आहेत बघा, मारक असतील किंवा बरेच कन्सेप्ट आहेत, बाधक असतील, मारक असतील. आपल्याला जास्त भ्रांतीमध्ये पडायचं नाही. हम्म. लक्षात येतं? आपल्याला काय करायचं आहे की खरंच बाबा कुंडली काय सांगते, प्रेडिक्ट काय करते. जर सूर्याला सोलची प्लेसमेंट म्हणत असाल तर मला सांगा, तुमचा सोल, तुमचा परमात्मा तुम्हाला मारेल का? एक विचार करा. नाही. भली तुम्हाला ते तत्व मारक वाटत असेल, बघा, भली तुम्हाला ते तत्व वाटत असेल की असं होतंय तसं होतंय, तरी आपल्याला सूर्याला शक्ती द्यायचीच आहे. कारण कुठं ना कुठं तर हा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं भ्रांतीमध्ये अडकू नका, एवढंच मला म्हणायचं आहे. ओके. काही जण आत्महत्या करतात, मग ते कशा, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये हे होते सर ते? काही जण आत्महत्या करतात. ओके. जे करतात त्यांना त्यांची सोलची प्लेसमेंट तिथं सापडलेली आहे सूर्याची. आजच्या लेक्चरवर फक्त बोलतोय, पुढे आपल्याला अजून जायचं आहे डिटेलमध्ये. आजच्या लेक्चरवरून एवढंच समजतं की त्यांना सूर्याची प्लेसमेंट सापडलेली नाही. आणि आत्महत्याला एक सर्वात मोठं रिझन तुमचं मन आहे, चंद्रमन. लक्षात येतं? चंद्रमाचं वीक होणं, मनाचं वीक होणं. सर, तुम्ही म्हणे आत्महत्या कराशी वाटत असेल तर त्याच्या घरात सूर्य प्लेस करायचा. मला ते समजलं नाही, ते कसा प्लेस करायचा, किंवा मग मला सांगा, कुंडलीमध्ये कुठं ना कुठं तर सूर्य बसला असेल? हो. असं होणार नाही की सूर्य गायबच झालेला आहे कुंडलीमधून. नाही. असेल कुठं ना कुठं तर. यस मॅम. ज्या घरामध्ये सूर्य बसलाय ना, त्या व्यक्तीला त्या घराचं काम करायला लावा, त्या व्यक्तीला त्या घराचं कर्म करायला लावा, त्या घरामध्ये फेकून द्या व्यक्तीला. ओके. तो सूर्यच त्याला बाहेर काढेल, प्रकाश दाखवेल. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आलं लक्षात सर. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं, अष्टम मध्ये सूर्य बसलाय, त्या व्यक्तीला ज्योतिष मध्ये फेकून द्या, तो बाउन्स बॅक करेल, त्याला मिळेल काय मिळायचंय ते. माझाच आहे. हा. थर्ड हाऊस मध्ये सूर्य बसलाय, व्यक्तीला घराबाहेर काढा.
जाऊ दे, ट्रॅव्हल करत राहू दे, त्याला जे मिळायचं ते मिळून जाईल. आपण देणारे कोण आहोत? ग्रह देतील सर. सर 6th हाऊस मध्ये असलं तर नोकरी. जॉब, नोकरी, सर्व्हिस, सेवा, नाव तर तिथंच होईल. लाईफचा उद्देश तिथं मिळून जाईल. तर सर एक अजून डोक्यात प्रश्न आला. आता आपल्याला चांगलं, मला तर चांगलं कळलं की बाबा कुंडलीमध्ये 12 भावात सूर्य जिथे बसलेले आहे तिथे त्या व्यक्तीने काम करायला पाहिजे. पण सर 10th हाऊस कर्माचा आहे आणि त्याचा पण स्वामी समजा दुसरीकडे बसलेला आहे, सूर्यासोबत बसलेला आहे, तर मग कसं कॉम्बिनेशन आहे? शिकायचं आहे पुढं. अजून आपण पहिल्या लेक्चरला आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तुमचे जे प्रश्न आहेत ना होऊन जातील. म्हणजे अजून 10th हाऊसला गेलेलोच नाही तर काय त्याच्यावर बोलणार ना. मलाही तोच होता प्रश्न, पण मी गप्प बसले की माझ्या 8व्या भावामध्ये सूर्याबरोबर बुध आणि केतू आहे. तर म्हणजे ते चांगलं आहे की वाईट असं शंका नेहमी यायची मला. सगळे ग्रह चांगले आहेत, सगळे ग्रह चांगले आहेत. खूप Okay. छान आहे होती ती. आणि एक गोष्ट सांगतो थोडक्यात, म्हणजे हे तुम्हाला कनेक्ट केला तर खरंच सांगतो, ब्लँक फोन कनेक्ट करा, म्हणजे ब्लाइंड ट्रस्ट ठेवून कनेक्ट करा माझ्यावर. हो. ओके. आणि मॅच म्हणजे हे करा, तुम्ही त्या लाईफ मध्ये ऍड करा. कारण माझा भाव आहे, मला आतून सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही जॉईन करताय तर तुम्ही त्या भावनेनं तिथं पोचला पाहिजे, एवढंच माझी शिकवण्यामागे हेतू आहे थोडक्यात. जिथं सूर्य बसलाय ना, भलेही तुमचा कर्मेश कुठं असेल 10th हाऊसचा लॉर्ड, भलेही तुमचा सेकंड लॉर्ड कुठं असेल, 6th लॉर्ड कुठं असेल, तुम्हाला सूर्याला पकडायचं आहे. विदाउट सूर्य सोल पर्पज नाही. दॅट्स इट. सोल पर्पज पाहिजे, सूर्याला पकडायचं. भले तुम्ही कर्म कुठलेही करत असाल. मला सांगा, केपी मध्ये किंवा ज्यावेळी तुम्ही ज्योतिष शिकता, अनेक घरं येतात ना तिथं. हो. मग असं म्हणता का की बाबा हे एकच घर मी कर्म करतो? होत नाही ना, अनेक घरांचं मिळून ते कॉम्बिनेशन बनतं. तसं या सूर्याला एका बिचाऱ्या सूर्याला ऍड करा ना तिथं. एकटाच तर ग्रह आहे, एक घर तिथं दाखवते. ऍड करा, कर्मामध्ये करा, सस्टेनन्स मध्ये करा, कुठेही करा, पूर्ण लाईफ मध्ये करा, पण ऍड करा. त्याला आत्मिक बळ द्या, म्हणजे त्या भावातलं. त्याला आत्मिक बळ द्या. तर सर मग हे तर खूपच छान झालं. समजा सूर्य आणि कर्माचा स्वामी एकत्र एकाच हाऊस मध्ये बसलेला असलं तर मग त्याचं पाहायचंच काम नाही. एक्सलेंट, सुपर आहे थोडक्यात. म्हणजे तुम्हाला सोल पर्पजच मिळाला तुमच्या कर्मातून. तुम्ही जे काम कराल तिथंच तुम्ही मुक्त होऊन जाल. बस, आता काय नको. ही फिलिंग जी आहे ना की मला माझा सोल पर्पज मिळाला, हॅप्पी आहे मी, आतून हॅप्पी आहे, सोल मधून हॅप्पी आहे. सूर्य क्लिअर होतंय? हो सर, बरेचसे पॉइंट क्लिअर. हो. आणि काय होतं माहितीये का की आपण ग्रहांनाच न समजता, त्यांचं तत्व किंवा ते काय म्हणतायत न समजता जंप करतो थोडक्यात. ज्योतिषमध्ये अनेक रूल आहेत. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, शिकायचं झालं 1.5 वर्ष माझ्याकडे शिकू शकतात, 1.5-2 वर्ष. पण कुठं ना कुठं मला ते द्यायचं आहे जे तुम्हाला प्रेडिक्शन पर्यंत पोहोचवेल, म्हणजे जे तुम्हाला अडकवणार नाही भ्रांतीमध्ये. एक ग्रह आहे ज्योतिषमध्ये जो मुक्तीची बात करतो, केतू. आपल्याला केतू बनायचं आहे. लक्षात घ्या. आपलं नॉलेज प्रचंड आहे, प्रचंड आहे नॉलेज, भयानक आहे, समुद्र आहे. ठीक आहे, म्हणजे संपणार नाही एवढं आहे थोडक्यात. हळूहळू तुम्ही शिकाल. हे बॅच केल्यानंतर देखील तुम्ही शिकत राहा, कारण हे संपणार नाही. पण आपल्याला ते हवंय जे तुम्हाला अडकवणार नाही. म्हणजे 10 रूल तुम्ही पाठ करताय आणि मग ऍट द एंड तुमचा काय होतोय, गोंधळ उडतोय. नको आहे या गोष्टी. आपल्याला काय, जे आपल्याला प्रेडिक्शन पर्यंत पोहोचवेल आणि ऍक्च्युअल वाला प्रेडिक्शन पर्यंत पोहोचवेल, कर्मा बॅलन्सिंग पर्यंत पोहोचवेल, तिथं जायचं. मी सांगेल उच्च नीच काय असतं, पण त्यामध्ये अडकू नका. मला एवढंच म्हणायचं आहे. मी अडकलेलं नाही, तुम्ही पण अडकू नका. कारण प्रत्येक ग्रह तुमच्या कर्मानं बॅलन्सिंग होतो. उच्च असेल, नीच असेल. उच्च नीच म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाता समजा, उच्च फील करता, छान फील करता, आणि तुम्ही त्या ज्यावेळी तुमच्या शत्रूच्या घरी जाता
नीच फील करतात. फिलिंगमध्ये फरक आहेत, लक्षात घ्या. फिलिंगमध्ये, वातावरणामध्ये फरक आहे. पण तुम्हाला एक डेस्टिनी दिलेली आहे की बाबा तुला काम करायचं आहे त्या घरामधलं, तर कुठल्या ना कुठल्या रूपानं तुम्हाला ते काम करावं लागेल. त्या ग्रहाला ते काम करावं लागेल, कारण त्याला त्याची ड्युटी आहे. मग हे काऊ पकडत नाही आपण उच्च नीचकडे जातो आणि गोंधळ उडू टाकतो. आपल्याला पकडायचं काय, तो भाव, आणि त्या ग्रहाला कसं पॉझिटिव्ह करता येईल कर्मानं, हे आपल्याला पकडायचं. वक्री पण असतात सर. बोला ना. रेट्रोग्रेड वक्री असतात ना काही. हा हा, बोला ना, बोला. संदर्भातच थोडं वक्री असेल तर, किंवा डिग्री कमी असतात काही जणांच्या. हा. सूर्याची पण काही वेळेला डिग्री कमी असते, मग त्याचा प्रभाव किंवा परीक्षेत कसं ते. या देखील भ्रांती आहेत हा. तुम्ही अजून सगळे अडकलेले आहात भ्रांतीमध्ये. मला सांगा, ज्यावेळी सूर्याची डिग्री 0 डिग्री आहे, मी म्हणतो 0 डिग्री आहे, बरोबर. तुम्ही म्हणा या सूर्य तुमचा मृत झालेला आहे, ओके. मी म्हणतो सूर्य मृत झालेला आहे. अशा अनेक प्लॅनेट असतील, तुम्ही म्हणाल एक प्लॅनेट मृत आहे. जर सूर्य मृत झाला तर तुम्ही इथं का आहात? तुमचा आत्माच मृत झाला ना. सूर्य मृत झाला म्हणजे तुम्ही का आहात मग इथं? तुमचा सोलच तिथं डेड झालेला आहे. होतो का हो सोल डेड? बुध मृत झालेला आहे. समजा बुध मृत झाला, 0 डिग्रीचा बुध आहे. मला सांगा, बुध जर मृत असेल, काम करत नसेल, त्याची शक्ती जर गेलेली असेल, तुम्ही बोलू शकाल का? नाही. तुमचे न्यूरॉन्स काम करतील का? न्यूरॉन्स इज बुध, मर्क्युरी. चंद्रमा गेला खाली, 0 डिग्रीला गेला, मृत झाला, समजा संपला, कंबस्ट झाला पूर्ण. मला सांगा, जर चंद्रमाच गेला, तुमचं मन असेल का तुम्हाला? नाही. तुमच्यामध्ये जे 70% पाणी आहे, कुठं गेलं? गायब झालं. विचार करा ना, लॉजिकली विचार करा. म्हणजे जर ग्रहच जर काम करायचे बंद करतील ना, तर तुम्ही देखील ग्रहांपासून बनलेले आहात. तुमचा एक एक अवयव काम करायचा बंद करेल. लक्षात घ्या. सूर्य तुमचं हृदय आहे, कंबस बंद झालाय सूर्य, समजा 0 डिग्रीचा आहे, म्हणजे तुम्हाला हृदयच नाही, असा अर्थ होतो का? एक लॉजिकली विचार करा. प्रत्येक ग्रह रिझल्ट देईल. प्रत्येक ग्रह ज्योतिषमध्ये रिझल्ट देईल. क्लिअर आहे? केपी मध्ये तुम्ही हे मानता का? केपी मध्ये घेता ना ग्रहाला, 0 डिग्रीचा असेल तरी घेता. का घेता? केपी का स्ट्रेट फॉरवर्ड आहे? मग आपण त्या पद्धतीला इथं का नाही टाकत? केपी बोलत नाही या गोष्टी की उच्च झाला नीच झाला, ते हाऊसेसला घेता आणि काम करतं. घ्या ना इथं देखील हाऊसेसला, करू ना आपण प्रेडिक्ट तेवढंच. लक्ष, माझा भाव समजला तर खरंच तुम्ही काम कराल सिरियसली. अडकू नका, एवढंच मला म्हणायचं, अडकू नका. ओके. प्रत्येक ग्रह काम करेल. काम ग्रहानं करायचं बंद केलं तर तुमच्यामधले अवयव, तुमची प्रत्येक गोष्ट करत बंद करेल काम करायचं. हे जे ग्रह आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत, लक्षात घ्या. तुमची स्किन एक ग्रह आहे, तुमचा पाठीचा कणा शनी आहे, तुमची वाणी एक ग्रह आहे बुध, न्यूरॉन्स एक ग्रह आहेत बुध, तुमचे जे जीन्स आहेत म्हणजे काय म्हणतात ज्याला शुक्र, स्पर्म म्हणतात, ग्रह आहे शुक्र. म्हणजे प्रत्येक ग्रह दाखवतोय काय ना काय तर. लक्षात येतंय? दात एक ग्रह आहेत, डोळे ग्रह आहेत, कान ग्रह आहेत, प्रत्येक गोष्टी ग्रह आहेत. हा कलर एक ग्रह आहे, बाजूला बसलेल्या गोष्टी ग्रह आहेत. पंचतत्वांमध्ये देखील ग्रह आहेत. ब्रह्मांडाच्या बाहेर, ब्रह्मांडाच्या आत ग्रह आहेत. रिलेशन्स मध्ये ग्रह आहेत. तुम्ही जे वागता त्यामध्ये ग्रह आहेत. तुम्ही जे बोलता त्यामध्ये देखील ग्रह आहेत. शब्द ज्युपिटर आहे, वाणी बुध आहे, शब्द ज्युपिटर आहेत. प्रत्येक ठिकाणी ग्रह आहे. विदाऊट ग्रह म्हणजे आपण ग्रहांना चार्ट मध्ये पाहतोय, पण आजूबाजूला तुमचा मोबाईल देखील एक ग्रह आहे. मोबाईल देखील ग्रह आहे. अशी कुठली गोष्ट नाही की जिथं ग्रह नाही. हे तुम्ही पाहताय ना मला, हे देखील एक ग्रह आहे. राहूची कृपा आहे, ज्याने तुम्ही छाया पाहताय माझी, ग्रह आहे.
त्यामुळं जे एक मन आहे बा, जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्यामध्ये आहे. यत पिंडे तत ब्रह्मांडे. आपल्यामध्ये तेच तत्व आहे जे त्याच्यामध्ये आहे, जे ब्रह्मांडामध्ये. फक्त आपल्याला ओळखायचं आहे, कनेक्ट व्हायचं आहे. लक्षात घ्या. क्लिअर? अजून सांग काय शंका आहेत? तर आता म्हणजे ज्योतिष हे ज्ञान अजून मिळण्यासाठी मग आम्ही काय करायचं? सूर्याची उपासना म्हणजे 12 नावं रोज सकाळी घेते मी उठल्या उठल्या, ओके. पण ते काय म्हणजे सूर्याला जल अर्पण करणं वगैरे ते इतकं होत नाही. फक्त 12 नावं घेते, असं दर्शन घेऊन बस. बाकी बाकी अजून काहीच होत नाही. तुम्ही ऍज अ देवता रामाशी कनेक्ट करू शकता. राम नाम देखील घेऊ शकता, जेणेकरून काय होईल की सूर्याशी कनेक्ट कराल. कारण राम साक्षात सूर्य. ओके. सोलशी कनेक्ट कराल आणि त्याच्याशी कनेक्ट कराल. त्याच्यानंतर नावं घेताय बेस्ट आहे थोडक्यात, किंवा जलप्रवाह करणं हे देखील बेस्ट आहे. म्हणजे सोलशी कनेक्ट करणं म्हणजे काय मेडिटेशन वगैरे करायचं का? नाही, सोलशी कनेक्ट करायला तुम्हाला जर पर्टिक्युलर बघितलं तर जेवढं ज्योतिष कराल ना तेवढं तुम्ही कनेक्ट होत जा. अच्छा. कारण अष्टम भावामध्ये सूर्य आहे. ज्योतिषशी कनेक्ट करा बस. ज्योतिष करा, ज्योतिषमध्ये या, ज्योतिषमध्ये रिसर्चमध्ये या गोष्टीच तुम्हाला कनेक्ट करते सूर्याशी. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नाव वगैरे घेताय 12 नावं ती सुद्धा चालू शकतात. राम नाम घेऊ शकता, ते सुद्धा चालू शकतात. त्याच्यानंतर रिलेशन्स मध्ये सूर्य कोण आहे बघा, आपले वडील आहेत. रिस्पेक्ट करणं वडिलांचं असेल तर तिथं देखील तुम्ही सूर्याला मजबूत करता. काही जण तांब्यातून जल पितील ऍज अ रेमेडी म्हणून, कॉपर मधून सूर्याला मजबूत करण्यासाठी. काही जण रत्न घालतील. हे बऱ्याच गोष्टी आहेत थोडक्यात. काही जण त्याचं अन्नपदार्थ खातील, फ्रुट्स ना ऍड करतील. मी प्रिंट आउट काढली होती आदित्य हृदय स्तोत्राची, पण असं काय रेग्युलर काय ते वाचन माझ्याकडनं झालं नाही. म्हणजे नंतर ठरवलं रविवार करूया, पण ते विसरायला व्हायचं असं. आधी तर उच्चार जमत नव्हते, पण प्रॅक्टिसने आले, पण रेग्युलर नाही झालं एवढं. म्हणून मी तेच म्हणजे सूर्याला मागते की बाबा नियमितता राहू दे, गोष्टी अशा अर्धवट सुटल्या नाही गेल्या पाहिजे. चांगला आहे, चांगला आहे. अजून सर, सूर्याला स्ट्रॉंग करायचं म्हटलं की आदित्य हृदय स्तोत्र आणि जल देणं, अजून समजा जप आहे, बरोबर आहे ना सर? आता सूर्याला स्ट्रॉंग करणं बघा, सूर्य ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर सूर्य सगळ्यांना प्रकाश देणारा हाच आहे थोडक्यात. तो ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. आपल्याला कनेक्ट करायचं. तर समजा आता माझं तर सर अष्टमात आहे, तर मग मला तर ऑकल्ट सायन्सला कनेक्ट होणं आवश्यकच आहे. विदाउट ऑकल्ट सायन्स तुम्ही नथिंग आहात थोडक्यात. तुमचं अस्तित्व याच्याशी जोडलेलं आहे. तुमचा लाईफ पाथ याच्याशी जोडलेला आहे, ऑकल्ट सायन्स. आणि उगच आपल्याला ते अट्रॅक्शन वाटत नसतं. जे अष्टमातला सूर्य आहे ना, त्यांना या गोष्टीमध्ये आपोआप अट्रॅक्शन वाटेल, छान वाटेल ज्योतिष करताना. ही फिलिंग देखील सूर्य आहे, लक्षात घ्या. सूर्यामुळेच ही फिलिंग येते. फक्त तुम्हाला जोडलं जायचं. जोडलं झाला तर तुम्ही कनेक्ट केला तिथं. ओके. म्हणजे मी जोडले गेलो ऑकल्ट सायन्सला, तर मग जास्त फायदेशीर राहील आणि सूर्य चार्ज होत राहील. समजा तो तर चार्ज असतोच, पण आपल्या कुंडलीमध्ये जास्त बेनिफिट मिळणं योग्य होईल. एक्झॅक्टली. आता बघा, आकाशामध्ये सूर्य आहे. आकाशामध्ये सूर्य आहे. आपण सूर्याला शक्ती देऊ शकत नाही. आपण काय घेऊ शकतो? सूर्याची किरणं घेऊ शकतो. आणि किरणं घेण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागतं? घराबाहेर जावं लागतं, जिथं सूर्यकिरणं पडत आहेत. राईट. तसं ज्योतिषमध्ये देखील तुम्हाला तिथं जायचं आहे जिथं तो प्लॅनेट बसलेला आहे. ज्या घरामध्ये तो प्लॅनेट बसलेला आहे ते त्याचं स्थान आहे, तिथं तुम्हाला जावं लागेल.
गेल्यानंतर तुम्हाला ती किरणं मिळतील. जिथं बुध बसला, समजा एक्झाम्पल देतो, जिथं बुध बसला तुमची बुद्धी तिथं बसलेली आहे. बुद्धीला ट्रिगर करायचं आहे, जिथं बुध बसला तिथं तुम्हाला जावं लागेल. समजतंय? तुम्ही गेला तर नॅचरली तुम्हाला त्या गोष्टी मिळून जातील. मोक्ष पाहिजे, मोक्षाची फिलिंग पाहिजे. बघा केतू कुठं बसलाय, जिथं बसला तिथं जा. समजतंय? मनाला ट्रिगर करायचं आहे. चंद्रमा कुठं बसलाय बघा, जिथं बसला तिथं गेल्यानंतर मन ट्रिगर होईल. म्हणजे प्रत्येक ग्रह कुठं ना कुठं तर बसून आध्यात्मिक अर्थ देखील सांगतोय आणि लाईफला कसं जगायचं हे सांगतोय. सर, एक प्रश्न आला माझ्या डोक्यात. माझ्या घराच्या बाजूला मंदिर आहे गायत्री मातेचं. हा, तर तुम्ही म्हणे जे ज्योतिष शिकतात त्यांनी सूर्याची उपासना तर करणं आवश्यकच आहे, मस्ट आहे. तर समजा मी यदा कदाचित समजा फ्युचरमध्ये तिथे समजा घेऊन बसलो की जर तिथून तिथे बसून मी प्रेडिक्शन केलं तर मला जास्त बेनिफिट भेटेल का? म्हणजे जे माझ्याकडे क्लायंट्स येतील तर त्यांना जे मार्गदर्शन देईल ते योग्य प्रमाणात आणि चांगले रिझल्ट. एक्झॅक्टली. तुम्हाला सूर्याची एनर्जी मिळत राहील तिथं. कुठलंही मंदिर असेल हे सूर्य आहे, कुठलंही मंदिर आहे हे सूर्यच आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं देखील सूर्याचीच एनर्जी मिळून जाईल. लोक मंदिरात त्यासाठीच जातात, लक्षात घ्या. ओके, म्हणजे मला ऑकल्ट सायन्स साठी माझा बेनिफिट राहील तिथे जाऊन मी थोडस एक अर्धा घंटा पण स्टडी केला समजा ऑकल्ट सायन्सचा, कारण ऍक्टिव्हेशन होऊन जाईल ना सर ते, तर मला जास्त बेनिफिट होईल. एक्झॅक्टली. तिथं जाऊन जर तुम्ही ऑकल्टचा स्टडी करत असाल तर अष्टम भावाला तुम्ही जोडलं ना मंदिराशी, सूर्याशी, हा, तिथं फायदा होऊन जाईल. ओके. आणि तिथूनच समजा एखाद्याला काही प्रेडिक्शन करायचं म्हटलं तर ते पण बेनिफिट होईल. करू शकता. आता बघा, एक मजेशीर गोष्ट सांगतो, जरा पुढे जाऊया. प्रेडिक्शन करणं आणि देणं हे आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणाल कसं, राईट? हो, बरोबर आहे सर. प्रेडिक्शन करणं, देणं, गायडन्स मिळणं आपल्या हातात नाही. नाही, आपल्या हातात नाही. का नाही याचं रिझन देखील ज्योतिषच सांगतो. ज्या दिवशी तुमची पंचम भावाची दशा असेल ना, तुम्ही चॉकलेट फेकून मारायला लागेल पुढच्याला. पंचम भाव, उपायांचा भाव, सोल्युशनचा भाव, समोरच्याची इच्छा पूर्ती. आणि तुमची दशाच नाही, तुम्ही भलेही मोठं नॉलेज त्याच्या इथं आणून फेकलं तरी त्याला रिझल्ट येणार नाही. एखाद्याला हातगुण असतो म्हणतात ना, हा हातगुण देखील पंचम भाव आहे. बरंच आहे पुढे आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही पूर्ण आध्यात्मिक होऊन जा थोडक्यात. सर, एक प्रश्न अजून आला. समजा पंचम भावात सूर्यासोबत असला तर असून दे ना, सूर्य पंचम भावात आहे तर सोल्युशनच्या माध्यमातून सूर्याची जागृती होईल, आत्मिक सुख भेटेल. नाही, समजा सूर्य अष्टमातच आहे आणि पंचम भावाचा स्वामी पण अष्टमात बसलेला असला तर? पंचम भावाचा स्वामी पण अष्टमात बसला असेल, हा, पंचम भाव बुद्धीचा आहे, तो अष्टमात गेला. सिंपल. तुमचे उपाय अष्टमात गेले, अष्टमाचे उपाय द्याल. पण मला वाटते आत्ता याची चर्चा नको, कारण काय होईल, जे नवीन लोक आहेत विषय भरकटत जाईल. आता फक्त सूर्यावर जे असेल तर तुम्ही विचार. ऍडव्हान्सला ज्यावेळी आपण शिकू ना, तुम्ही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न विचारा, प्रत्येकाचं उत्तर आहे. पण कसं आहे की आता जर बोललो तर बाकीची कन्फ्युज होते. हो सर. आणि उष्णतेचे विकार वगैरे पण सूर्यग्रहामुळे होतात का? हा पित्तजनिक गोष्टी. पित्त सूर्य आहे, सूर्याला पित्त प्रवृत्तीशी जोडलेला आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी सूर्याची आहे, ज्याला तुम्ही क्रूर म्हणता. क्रूर. बघा, सूर्य कसला ग्रह आहे? क्रूर ग्रह. आता कुणाला माहित आहे क्रूर काय आहे? सूर्य शुभ अशुभ मध्ये आपण घेत नाही, याला क्रूर मध्ये घेतो, मिडलला घेतो. म्हणजे रुटीन स्वतःच फॉलो करण्यात असं हे काय म्हणतात, एकदम डिटरमाइंड असा. आपले जे वडील असतात ना, वडील नियमबद्ध, आपले जे वडील असतात, आपल्याला नियम लागण्यासाठी त्यांना क्रूर व्हावं लागतं, स्ट्रिक्ट व्हावं लागतं.
अर्थात ते वाईट आहेत का हो? त्यांना आपली भलाईच पाहिजे, काहीतरी चांगलं व्हावं मुलाचं. कारण सूर्य आपले कोण आहेत? वडील आहेत ना. आपली उत्पत्ती सूर्यापासून झालेली आहे. आणि सूर्याला काय वाटतंय, वडिलांना काय वाटतं, की बाबा आपला जो मुलगा आहे तो व्यवस्थित चालावा, योग्य मार्गावर चालावा. आणि त्याच्यासाठी ते काय असतात? स्ट्रिक्ट असतात. स्ट्रिक्ट असणं आणि वाईट असणं यात फरक आहे. त्यामुळे त्यांना एक तत्व स्वरूपानं स्ट्रिक्ट व्हावं लागतं. म्हणून सूर्याला काय म्हटलेलं आहे? क्रूर म्हटलेलं आहे. पण हा शुभ आहे, लक्षात घ्या. क्रूर आहे पण याला शुभच म्हणायचं आपल्याला. याला निगेटिव्ह घ्यायच नाही कधीच, कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे एक डिस्क्लेमर तुम्ही ठेवा, कुठल्याही परिस्थितीत सूर्य इज बेस्ट, दी बेस्ट. सूर्याची इतर ग्रहांबरोबर कंजक्शन थोडी इतर ग्रहांसोबत कंजंक्शन वेळी शिकायचं आहे. ओके, हिंट देऊ एक, जर माहित असेल तरी हिंट देतो. ज्या ग्रहासोबत सूर्य बसला ना, त्या ग्रहामध्ये, त्या ग्रहाच्या कारकतत्वांमध्ये तुमचा सोल बसलेला आहे. ग्रहामध्ये सूर्य बसला. पाहायचं आहे ते रिसर्च करू शकतात. ओके, म्हणजे त्या- सर एकदा डबल सांगा तुम्ही काय बोलले. मलाही नाही समजलं. हा. ज्या ग्रहासोबत तुमचा सूर्य बसला, आणि 2 ग्रहांसोबत असला तर सूर्य. त्या 2 ग्रहांमध्ये तुमचं सोलचं पर्पज आहे, दडलेला आहे. तुमचा आत्मा त्या ग्रहांसोबत दडलेला आहे, जोडलेला आहे. हम्म. समजलं. सर आणि सूर्य नमस्कार केल्यावर पण सूर्य उत्तमाचं होणार ना? हा, करू शकता. सूर्याला पाहून करू शकता सकाळी. हम्म. अच्छा. हा, सकाळी करा मात्र. आणि एक्सरसाइज मध्ये सूर्य नमस्कार केल्यावर पण चालणार आहे, हाडं मजबूत होणार ना? एक्झॅक्टली हम्म. एक्झॅक्टली होणार, काय इश्यू नाही. फिरायला आवडतं का योजना मॅम? हो हो, कोणाला नाही आवडणार, सर्वांनाच आवडतं. हो, पण त्याचा योग नाही जास्त माझ्या पाळण्याप्रमाणे. ओके, बँगलोरला गेलीये, जास्तीत जास्त गावाला अलिबाग आणि अहमदनगरला गेलीये. ह्याच्या पलीकडे नाही जास्त गेलीये, कुठे फिरलीये. आपला 3rd मध्ये सूर्य आहे, त्यामुळं फिरण्यामध्ये पर्पज मिळून जाईल आणि मजा येईल फिरण्यामध्ये. ओके. 3rd मधला सूर्य. सध्या तरी हाऊस वाईफ आहे, तर हा. कुठे बाहेर जाणं जास्त होत नाही. कामासाठी किंवा इतर बाकी गोष्टीसाठी ठीक आहे, पण ओके. कामासाठी स्पेशली फिरणं हे महत्वाचं आहे ना. आता म्हणजे हा, म्हणजे हे कार्य करणं इम्पॉर्टंट आहे ना, बाहेर जाऊन फिरणं तर काहीतरी त्यातून मला मिळणार आहे माझ्या आत्मकारकसाठी. हो ना. एक्झॅक्टली. जर तुम्ही बाहेर जाऊन फिरत असाल, ट्रॅव्हल करत असाल, एक्सप्लोर करत असाल, अच्छा डेफिनेटली तुम्हाला गोष्टी मिळून जातील, सोल पर्पज मिळून जाईल. अच्छा, म्हणजे युट्यूब चॅनल एक्सप्लोअर करायला घेतलं तर म्हणजे काही कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करायसाठी हे सुद्धा चालणार आहे ना मला, म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन. स्वतःचं युट्यूब चॅनल काढा, हा तेच. तुम्हाला आत्मिक सुख मिळून जाईल. तुम्ही कनेक्ट करा स्वतःशी. ओके. तुम्ही बनलाय त्या गोष्टींसाठी, तुमचा जन्मच त्या गोष्टींसाठी झालाय. ओके, शॉर्ट मध्ये 12 भावांमध्ये सूर्य सांगू. हो. सूर्य इन फर्स्ट हाऊस. सांगा. सूर्य इन फर्स्ट हाऊस, लक्षपूर्वक ऐकायचं. शॉर्ट मध्ये 12 भावांमध्ये सूर्य इन फर्स्ट हाऊस, पहिल्या घरामध्ये सूर्य. स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. तुमचा लाईफचा पर्पज काय? स्वतःला डेव्हलप करणं. कनेक्ट कोणाशी व्हायचं आहे? स्वतःशी व्हायचं आहे. कुणावर काम करायचं? हेल्थवर काम करायचं आहे, पर्सनॅलिटीवर काम करायचं आहे, व्यक्तित्वावर काम करायचं आहे, तुमच्या स्वतःवर काम करायचं आहे. हाच तुमचा सोल पर्पज आहे. परमेश्वरानं तुम्हाला यासाठी पाठवले. 2nd हाऊस मध्ये सूर्य आहे. 2nd हाऊस मध्ये सूर्य आहे. सोल पर्पज काय? स्वतःला सस्टेन करणं, पैसा मिळवणं, धन संपत्ती इकट्ठा करणं आणि फॅमिलीशी कनेक्टेड राहणं, हा तुमचा सोल पर्पज आहे. 3rd हाऊस मध्ये सूर्य आहे. एक्सप्लोर करणं, ट्रॅव्हल करणं, पुरुषार्थ करणं, हा सोल पर्पज आहे. 4th मध्ये सूर्य आहे. भूमी, भवन, वाहन यांकडे लक्ष देणं,
मनाकडे लक्ष देणं, तुमच्या इमोशन्सवर लक्ष देणं, इमोशनशी कनेक्ट होणं, हा तुमचा सोल पर्पज आहे. 5th मध्ये सूर्य आहे. संतानाशी कनेक्ट होऊ शकता आणि सर्वात महत्वाचं लर्निंगशी कनेक्ट होऊ शकता. लर्निंग करणं हा तुमचा सोल पर्पज आहे. इथं अफेअर्स मध्ये जाऊ नका. काही जणांना वाटेल पंचम भाव अफेअर्स आहे आणि माझा सोल पर्पज अफेअर्स आहे, त्यामुळं पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, लर्निंग मध्ये जायचं आहे. 6th मध्ये या. सोल पर्पज काय? सेवा. तुम्ही सेवांसाठी बनलेला आहात. सेवा हाच तुमचा धर्म आहे. सेवा हाच तुमचा जन्म आहे. तुमच्या लाईफचा पर्पज, तुमचा जन्म सेवांसाठी झालेला आहे. विदाउट सर्व्हिस यू आर नथिंग. 7th हाऊस मध्ये सूर्य आहे. 7th हाऊस मध्ये सूर्य आहे. तुमचा जन्म बिझनेस करण्यासाठी, व्यापारासाठी, कनेक्टिव्हिटी करण्यासाठी झालेला आहे, ग्राहकांसाठी झालेला आहे. ग्राहक कोण आहेत? आपल्यासाठी देव आहे. थोडक्यात सोल पर्पज मिळून जाईल बिझनेसमध्ये. अष्टमात सूर्य आहे. जन्मच ज्योतिषसाठी झालेला आहे, रिसर्चसाठी झालेला आहे, ऑकल्टसाठी झालेला आहे. जन्म अशा गोष्टीसाठी झालेला आहे ज्यात तुम्हाला मूळ शोधायचं आहे. अष्टमभाव मुळाचा आहे की मुळात काय दडलेलं आहे? रिसर्चचा आहे. रिसर्च मध्ये काय सांगतंय त्या ठिकाणी जायचं आहे. 9th भावामध्ये सूर्य आहे. सिंपल, गुरुचं ज्ञान, गुरुशी कनेक्टेड राहायचं. दॅट्स इट. तुम्ही ज्यावेळी गुरुशी कनेक्टेड राहाल तुमचा सोल पर्पज मिळून जाईल तुम्हाला. 10th मध्ये सूर्य आहे. कुठं कनेक्ट व्हायचं आहे? कर्माशी कनेक्ट व्हायचं आहे. तुमचं कर्मच तुमचा लाईफ पर्पज तुम्हाला सांगेल. तुमचा जन्म तुमचा कर्म करण्यासाठी झालेला आहे, तुमच्या प्रोफेशनसाठी झालेला आहे. 11th मध्ये सूर्य आहे. एखादी इच्छा राहून गेली होती, आता त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला पाठवलेलं आहे. या जन्मामध्ये करा इच्छापूर्ती. समजते? सोल पर्पज इच्छापूर्ती हा देखील आहे. 12th मध्ये सूर्य आहे. 12th मध्ये सूर्य आहे. सगळं करून बघितलंय, 1 ते 11 भावांपर्यंत आलो आणि आता मला मोक्ष हवा आहे. आता मला अध्यात्माशी जोडलं जायचं आहे, त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडलं जायचं आहे. या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. सगळं सोडण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. लेटगोसाठी तुमचा जन्म झालेला आहे. 12वं घर तुमच्या उत्पत्तीचं खरं कारण आहे. क्लिअर? सोपं आहे. प्रेडिक्शन एकदम सोपं आहे. सूर्याला कारक तत्वांना जोडायचं, भावामध्ये टाकायचं. बोला राहुल सर, क्लिअर आहे? अमित सर? हो सर, क्लिअर आहे. एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखे झाले सर. नाही तर ऑकल्ट सायन्स बाबाला बिलकुल पटत नाही. सूर्याची ऊर्जा मिळाली आज. बाबाला खरंच ऑकल्ट सायन्स, ज्योतिषशास्त्र हे ते आवडतच नाही. वा, सूर्यालाच पटत नाही. हो. नाही ही आमच्या इकडे म्हणजे थोडक्यात सांगतो, आमच्या इकडे एक तात्यादेव नावाची व्यक्ती होते, म्हणजे ते काशीवरून शिकून आले होते. आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो त्यांच्या बाजूलाच आमचं घर होतं. ते एवढे परफेक्ट प्रेडिक्शन करायचे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. समजा 84-86 ची गोष्ट आहे. बाबा सांगतात तर असे एवढे प्रेडिक्शन करायची की बा तुमचा मृत्यू कोणत्या महिन्यात कधी होणार हे सांगायचे. एवढ्या सोबत राहून सुद्धा बाबाला या गोष्टीचं म्हणजे या गोष्टीवर विश्वास नाही आहे. एक मजा सांगू, थोडक्यात सांगू. आता चार्ट तर आपण बघितलेलं नाही, क्लिअर होऊन जाईल पुढं. अष्टमात सूर्य आहे ना? अष्टमात सूर्य आहे ना? हो, मंगळासोबत आहे सर माझं कर्क लग्न. सोडून द्या, ग्रहांना सोडून द्या. पुढं बघायचंय. जम्प करू नका. प्रत्येक गोष्ट आपण शिकणार आहोत, त्यामुळं जम्प करू नका. अष्टमात सूर्य आहे. मला सांगा, सूर्य जर वडील असतील, कारक तत्व व्हायचे. अष्टम भाव कशाचा आहे? तुमच्या धर्माचा हानी करतो का नाही हा भाव? हो. 9th हाऊस पासून 12th आहे. 9th हाऊस कशाचा? धर्माचा आहे. हो. वडिलांना या गोष्टी पडतील का हो?
नाईन्थ मध्ये सूर्य. वडिलांना बिलकुल पटत नाही, फालतू वाटतात त्यांना या गोष्टी. वडील कोण आहेत? सूर्य. जे अष्टमात बसलेले आहेत त्यांना या गोष्टी पटणारच नाहीत. सॉरी. एक गोष्ट लक्षात घ्या, अष्टमचं कारक तत्व वडिलांमध्ये जे सूर्य दाखवतोय तिथं लक्षात येते. बेसिक लेवलला एक सूर्याचं कारक तत्व तिथं जोडलेलं आहे. म्हणजे अष्टम भाव काय करतो की ज्या प्रथा परंपरा असतात आपल्या ज्या मान्यता असतात ना, त्या मान्यतांना खंडन करायचं काम अष्टम भावाचं आहे. अष्टम भावाला कधी धार्मिक आहे असं या भ्रांतीमध्ये पडू नका. नाही, अनेकांना वाटतं ज्योतिषय म्हणजे धार्मिक आहे. ज्योतिषी इज रिसर्चर. हो, research. तो धर्माला जरी ऍक्सेप्ट करेल ना तर त्याच्या मताने करेल, रिसर्च मधून करेल. देव आहे तर का आहे, कुठं आहे, त्याचं रूप काय, हे ज्योतिष आहे, हे रिसर्च आहे. म्हणून सायन्स देखील अष्टम भावातून येतं. तंत्र म्हणून अष्टम तर मी भावातून येतं. BSc तंत्र science इज आहे. टेक्निक. बोला. म्हणून सर मी बीएससी सायन्स आहे वाटते. झालं वाटते. बऱ्याच गोष्टी आहेत आपण म्हणजे देशकाल परिस्थिती, बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण करतोय पूर्ण ग्रहांशी रिलेटेड आहे. म्हणजे ए टू झेड गोष्टी जे करतोय ना, कुठं ना कुठं तर कनेक्टेड आहे. तर मग सर आता मला हे नाही कळलं की ठीक आहे, अपोज तर करणार आहे. आता समजा माझं करिअर मला ह्याच्यातच घडवायचं असलं तर मग कसं? होऊन जाईल, पुढं होऊन जाईल. पहिल्या लेक्चरला नाही, अजून बरेच लेक्चर आहेत, होत जाते. कसं करायचं, काय करायचं, कन्सल्ट कसं करायचं, ए टू झेड सगळ्या गोष्टी मी सांगेन बिनधास्त. ओके, पूर्ण ब्लँक होऊन शिका. ओके सर. ओके, होऊन जाईल. माझा 9th मध्ये सूर्य आहे, म्हणजे मला शिकवताना मजा वाटते, थोडक्यात छान वाटतं. त्यामुळं होऊन जाईल, तुमचं देखील होऊन जाईल. गुरूंच्या आशीर्वादानं होऊन जाईल आमच्या. हो, स्वामी समर्थ जिंदाबाद. चल, आणखीन बोला. आज काय प्रश्न असतील तर अजून जरा बोलू शकता, एक 5-10 मिनिट. सूर्य आपला इथं एंड झालेला आहे. उद्या आपण चंद्रमा पाहणार आहोत की चंद्रमा देखील काय काय कारक तत्व आणतो. ओके, अजून काय आहे का डोक्यामध्ये, किंवा शंका आहेत किंवा काय प्रश्न आहेत? नाही, सध्या तर नाही सर. ओके, म्हणजे आत्ता शिकलेल्याला घेऊन काय आहेत का? माया मॅम, आहेत तुम्हाला प्रश्न? आवाज येत नाही, म्यूट केलेला आहे तुम्ही. मॅम, म्यूट केलेला आहे तुम्ही. तुमचा माईक बंद आहे, माईक. नाही, आवाज नाही येत. ठीक आहे. बाकीचे लोक, योजना मॅम. सर काही घरांच्या मध्ये ते आकडे दिलेले आहेत, मग त्यांचं कसं आपण पकडायचं? कशामध्ये? आता जे 12 भाव आपण लिहिलेले असतात ना पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये, हा, त्यामध्ये आता हे काही ठिकाणी म्हणजे ग्रहांची नावं लिहिलेली आहेत, काही ठिकाणी काहीच दिलेलं नाही. टोटल ते ब्लँकच आहेत, फक्त 5 हाऊस, 10 हाऊस, 9 हाऊस असं आहे फक्त. मला एक सांगा की तुम्हाला 12 भाव माहिती आहेत फक्त? बेसिक लेवल, एकदम बेसिक. नाही, काल तुम्ही लिहून दिलेलं तेवढं फक्त मी ओझरतं बघितलेलं आहे. तेवढं तरी माहिती आहे? हा. हा, तेवढं फक्त रीड करा, बास आहे. बरोबर, पुढं आपण शिकणार आहोत. आकडे काय करतात ते आपण पुढे शिकायचं. ओके, हा, फक्त 12 भाव काय आहेत, कुठं आहेत, एवढंच फक्त तुम्हाला माहित असावं. त्याच्यानंतर आपण पुढे शिकणार आहोत की बाबा त्यातले आकडे काय सांगतात, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे आकडे काय करतात. हे बेसिक आहे थोडक्यात. ओके, फक्त 12 भाव कुठं असतात हे मात्र तुम्ही बघून ठेवा प्रत्येकच.
जेणेकरून प्रत्येक ग्रह शिकताना त्याला आपल्याला 12 भावांमध्ये फिरवायचा आहे, प्रवास करायचा आहे. हम्म. आणि तो काय सांगतोय हे बघायचं आहे. आता सर माझ्या 12व्या हाऊस मध्ये तुम्ही सांगितलं तुझा शुक्र, रवी आणि बुध हा. हे तिन्ही एकत्र आलेले आहेत. मग याचा अर्थ काय होतो आता? याचा अर्थ आत्ता तरी काहीच होत नाही. हम्म. का होत नाही आपण शिकलेलो नाही. हम्म. ओके, शिकल्यानंतर याचा अर्थ देखील समजेल. आता तुम्ही म्हणला सूर्य अध्यात्मातून सूर्य आहे म्हणजे हा. आता त्या स्ट्रीम मला काय करावं लागणार आहे? पुढं शिकायचं. आता बघा आपण अजून युती घेतलेली नाही. हे काय तुम्ही जे प्रश्न विचारताय ते युतीचा प्रश्न आहे की ग्रह दुसऱ्या ग्रहासोबत बसल्यानं काय होतं, बरोबर. हा, ग्रहांची युती. ग्रहांची युती हा एक कन्सेप्ट आहे. आपण त्याच्यावर पूर्ण लेक्चर घ्यायचं आहे, ग्रहांची युती. बर. ओके, आता फक्त एखाद्या ग्रहाला पकडा की हा सूर्य माझा 12व्या भावामध्ये आहे, तो काय सांगतो. हो. सूर्यासोबत शुक्र आहे ना. 12व्या भावामध्ये शुक्र, रवी आणि बुध. घराच्या आजूबाजूला कुठं मंदिर आहे का? मंदिर, स्कूल, कॉलेज आणि गार्डन किंवा ग्रीनरी. घराच्या खालच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हा, हेच सांगतोय सूर्य. होय का? ओके, ग्रीनरी पण असेल बघा. ग्रीनरी म्हणजे झाडं वगैरे, कुंड्या, झाडं. सर बुध आहे म्हणून काय? बुध आहे म्हणून. पण सर शुक्र आहे म्हणून मंदिर कसं काय राहणार? मंदिर तर शुक्र हेच आपलं घर आहे. ओके, घरापासून ओके आलं लक्षात. मंदिर म्हणजे सूर्य. ओके, घरासोबत कोण बसलं? मंदिर बसलं. घरासोबत कोण बसलं? ग्रीनरी बसली. म्हणजे सर आपण बाहेर दारात कुंड्या ठेवलेल्या असतात त्या म्हणायचे का तुम्हाला? हा, एक्झॅक्टली म्हणू शकता तुम्ही. हा, हे मंदिर पण आहे आणि स्कूल कॉलेजेस पण आहेत, जवळपासच आहेत. ओके, म्हणजे शुक्रासोबत सूर्य युतीमध्ये, स्ट्रॉंग युतीमध्ये. हा, ओके, म्हणजे सर आता याच्यावरती मग मला कसं काम करावं लागणार आहे? फक्त सूर्याला समजून घ्या. सूर्य समजला तर तुम्हाला सगळं समजलं. पुढं आपल्याला एक एक लेक्चर घ्यायचं आहे. ओके. ओके, का असं करू मी आजच्या लेक्चर मध्ये संपू? रोज एक घेऊ आणि होऊन जाईल. फक्त सूर्याला प्रॅक्टिस करा, 12 भावांमध्ये बघा, आपल्या आजूबाजूच्या कुंडल्यांमध्ये, आणि सोडून द्या. ओके, सर मी आम्हाला अभ्यास पण देत जावं क्लास संपल्यावरती. हा, चांगला आहे. लक्षात आलं आजचं लेक्चर? समजलं? मजा आली सर्वात महत्वाची? खूप छान. अजून ऐकू वाटते. सर त्याला अभ्यास देत जा तुम्ही संपल्यावरती थोडा. पुन्हा एकदा लेक्चर पहा किंवा जे कीवर्ड्स आहेत ना ते फक्त बघून ये. एवढंच तुमचा अभ्यास आहे. ओके, बाकी काही करायची गरज नाही. पुढं जसं आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, आपल्याला थोडाफार पोर्शन वाढत जाईल. टाकणार आहे काय झालं? रेकॉर्डिंग सर याचं पाठवणार आहे ना? हो, recording मिळून जाईल. आवाज काही प्रॉब्लेम, नेटला प्रॉब्लेम येतोय बहुतेक, त्यामुळे ते ऐकायला येत नाही व्यवस्थित काही वेळेला. रेकॉर्डिंग उद्या मिळून जाईल, काही इश्यू नाही.